हां. आता तुम्ही माळजी घातली, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? खूप पण ब्रेसलेट जर आले तर त्याची एनर्जी सहन होत नाही. पण ते म्हणतो ना, की जसं मन दिसत नाही तसे ते चक्र दिसत नाही. बरोबर. पण ते हां. चक्र जर सगळे बॅलन्स असतील तर आपले सगळे प्रॉब्लेम्स पण कमीच ओके. होतात. नसतातच हां. प्रॉब्लेम्स. कारण सगळे प्रॉब्लेम्स घेतले म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स एका वेळेला सॉल्व्ह होणार नाही. ओके. कारण सगळे प्रॉब्लेम एका वेळेस जनरेट झालेले नाही. हां. आणि क्रिस्टल का काम करतात त्याचं अजून एक रिझन जे माहीत नाही लोकांना, ओके. क्रिस्टल्स असंही कोणाच्या आयुष्यात येतच नाही. तर ज्याचं अच्छा. आयुष्य बदलणार आहे तर ह्याचं अफर्मेशन आम्ही कसं देतो? थँक युनिवर्स अँड भाग्यलक्ष्मी ब्रेसलेट फॉर इन्क्रीजिंग माय सॅलरी अप टू 30,000. माझं इंटेन्शन ते आहे ना. बरोबर, बरोबर. मला क्लिअर कट जेवढं हां. तुम्ही क्लिअर इंटेन्शन द्याल तितकं चांगलं आहे. सो एक्झॅक्टली क्रिस्टल्स किती प्रकार, काय कोणत्या प्रॉब्लेम्सवरती सॉल्व्ह करतं? क्रिस्टल्स कधीच लॉस करत नाही. एक वेळ ते काम करायचं थांबतील. ते हां. सुद्धा कधी थांबतील? जेव्हा त्याची एनर्जी स्ट्रक होईल. ओके. खूप दिवस झालेले आहेत. मी धुतलंच नाही, त्याला वॉश हां, केलंच चार्जेस नाहीये, नाही केले. त्याला चार्जच केलं नाहीये. मी बरं होऊ शकतो. मला बरं व्हायचंय आणि मी बरं होणारच आहे. हा माइंडसेट क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून ट्रिपल प्रोटेक्शन पहिलं सजेस्ट करतो. मॅम, बऱ्याच लोकांना ना मोठे कर्ज असतात, लाईक 25 लाख, 50 लाख, 1 करोड, आणि असे कर्ज ना ते झाल्यानंतर त्यांचं पण माइंड ब्लँक होऊन जातं, म्हणजे ब्लँक होतात ते, की पुढे काय करायचं काय नाही, काहीच त्यांच्याकडे उत्तरं नसतात लाईफमध्ये, पुढे कसं जायचं. तर ह्यासाठी आपल्याकडे काही अशी मेथड आहे का ज्याच्याने आपण त्यांची लाईफ इझी करू शकतो? आपण हे एक ब्रेसलेट सजेस्ट करतो. एकच ब्रेसलेट, एक निगेटिव्हिटीसाठी. आणि हे एक ब्रेसलेट आता जर तुम्ही बघितलं याच्यात मल्टिपल कलर्स इन्व्हॉल्ड आहे. ते फक्त हां. ग्रीन नाही आहे. फक्त ग्रीन कलरमध्ये जे येतं ते ग्रीन अव्हेंचर आणि ग्रीन जेट जे लकसाठी काम करतं आणि ओके. पैशासाठी काम करतं. आता इथे फक्त पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात पहिलं त्याचं अगेन त्याचं की माइंड चेंज झालं पाहिजे, माइंडसेट झालं पाहिजे. त्याला टेन्शनमधून बाहेर यायला पाहिजे. मॅम, हे क्रिस्टल्स जेव्हा एखादा व्यक्ती घेतो तुमच्याकडनं, तुम्ही सांगितलं त्याला चार्ज करणं गरजेचं आहे. हां. तर हे चार्ज कशाने, कधी करायचं, आणि काही डे स्पेसिफिक आहे का त्या दिवशी Yes. चार्ज करायचं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. क्रिस्टलबद्दल तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच रील्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्रिस्टल वेअर केल्यानंतर तुमची लाईफ चेंज होते, पैसाच पैसा येतो, किंवा लग्न कुणाचं होत नाही तर लग्न येतं, बिझनेसमध्ये प्रमोशन्स येतात. अशा बऱ्याच गोष्टींसाठी ना क्रिस्टल्स आपण वेअर करतो. जसं माझ्याकडे पण क्रिस्टल आहे, आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की लास्ट 1 इयरमध्ये तुम्हाला स्वतःला माहिती असेल, तुम्ही पाहिलं असेल माझं चॅनल स्टार्टिंगला कसं होतं, आता ग्रोथ, म्हणजे इनडायरेक्टली ते माझ्यासाठी काम करते. माझा बिलीव आहे क्रिस्टल्सवरती, आणि तसं ते माझ्यासाठी काम करतं आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की क्रिस्टल खरोखर काम करतं का, की फक्त हे आपण ॲज अ शो म्हणून आपण हातामध्ये वेअर करतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना लोकांना कन्फ्युजन असतात. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर विजया कुंभार मॅम, आणि त्यांचा ह्याच्यावरती ना गेल्या 7 वर्षांचा चांगला एक्सपिरियन्स आहे क्रिस्टल्सवरती, कारण ते क्रिस्टल हीलर आहेत, त्यासोबत ते न्यूमरोलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी वास्तूचा पण चांगला अभ्यास केला आहे, वास्तू एक्सपर्ट आहेत ते. सो असे बरेच क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचे एक्सपर्टीज आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये फक्त आपण क्रिस्टल्सबद्दल सांगणार आहोत. क्रिस्टल कसं काम करतं, क्रिस्टल कुणी वेअर केलं पाहिजे, कुणी क्रिस्टल घेतलं पाहिजे, क्रिस्टल घेतल्यानंतरचे काय फायदे असतात, त्या सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो टाईम जास्त न घेता या पॉडकास्टची सुरुवात करू. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि पॉडकास्ट सुरू होण्याआधी क्रिस्टल्स जे आता इथे मी पाहतोय, मी फर्स्ट टाईम इतके एकत्र क्रिस्टल्स बघतोय, आणि ना लोकांचे बरेच कन्फ्युजन्स आहेत की क्रिस्टल्स खरं काम करतं का, की हे फक्त ॲज अ शो आपण वेअर करतो. ह्यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच. सगळ्यात आधी मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. आपण तर सुरुवात करूयात, की सगळ्यात आधी क्रिस्टल म्हणजे काय हे आपण बघूयात येस. आणि क्रिस्टल कसे काम करतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्रिस्टल हे नॅचरल सोर्सेस आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे जे नॅचरल आहे त्या सगळ्यामध्ये एनर्जी आहे. बरोबर. भरभरून एनर्जी आहे. फक्त ती आपल्याला घेता आली पाहिजे. मग जे काही नॅचरल आहे म्हणजे अगदी आपल्या अन्नधान्यापासून जे काही ऊन, वारा, पाऊस आहे सगळ्यांमध्ये एनर्जी आहे. राईट. जसं एक घर पूर्ण बंद ठेवलं आणि जर आपण खूप वर्षांनी बघितलं तिथे एनर्जीच नसते, आपल्याला स्वतःला जाणवतं. करेक्ट. कारण तिथे ऊनच नाही आहे. मग जेव्हा तिथे ऊन येतं एक 10 मिनिटांनी आपल्याला थोडं बरं वाटायला लागतं, कारण एनर्जी आहे. अगदी त्याच पद्धतीने क्रिस्टल्स हे देखील नॅचरल आहेत. बरं हे नॅचरल आहेत तर मग हे येतात कुठे?
तर ह्याचा जो उगम आहे तो आहे समुद्रामध्ये आणि जमिनीमध्ये सुद्धा सापडतात. हं. तर म्हणजे असं मानतात की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं, तर देवी देवतांनी आणि राक्षसांनी मिळून जे केलं होतं, म्हणजे समुद्रमंथन बरोबर. केलं होतं, त्याच्यात बरेच चांगले आणि विषारी पदार्थ निघाले. तर ते विषारी पदार्थ तर आपल्याला येस. सर्वांना माहिती आहे की भगवान शंकरांनी त्याचं प्राशन केलं. हं, जे काही चांगल्या गोष्टी निघाल्या होत्या त्याच्यात सगळ्यात शेवटी मीठ निघालं होतं, हं. जे समुद्रामध्येच राहिलं. तर त्या मिठाबरोबरच अजून क्षार आणि मिनरल्स तयार झाले. बरोबर. तर हां. त्या मिनरल्स म्हणजे हे तुमचे उपरत्न आहेत. हं. म्हणजे जे रत्न आपण म्हणतो माणिक वगैरे, त्याच्यानंतरचे जे क्वालिटी आहे ते म्हणजे उपरत्न आहे. उपरत्न. मग आपल्याला रत्न इफेक्ट देतात, तर उपरत्नसुद्धा इफेक्ट देतात. येस. आणि ह्याचं म्हणजे कारण तेच आहे की हे समुद्रातनं आलेलं आहे, नॅचरल, आणि बरोबर. त्याच्यात भरपूर एनर्जी आहे. प्रत्येक क्रिस्टलमध्ये भरपूर एनर्जी आहे. हं. कारण ते त्याच्या मेटाफिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्याच्यावरून त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात किंवा ते तसे काम करतात. ओके. तर हे म्हणजे नॅचरल रिसोर्सेस असल्यामुळं आपल्याला ते काम करतात. हां. सो मॅम, जसं मी तुम्हाला आधी विचारलं होतं, की हे म्हणजे ॲज अ शो म्हणून लोकं बरेच घेतात. हं. सो त्यांना पण क्रिस्टल्स वेअर केल्यानंतर त्या गोष्टीसाठी फायदा होतो का, ज्या गोष्टीसाठी कोणी क्रिस्टल घेतलंय? एक्झॅक्टली. आता आपण असं बघूयात की क्रिस्टल्सची सुरुवात कशी झाली आणि हे म्हणजे फॅशन आयकॉनपर्यंत कसं हां, आलं. हां. की सुरुवातीला एक काही वर्षांपूर्वी फक्त न्यूमरोलॉजिस्ट वगैरे सजेस्ट करायचे आणि ते कुठेही भेटतही नव्हतं. हं. ते फक्त फॅक्टरीमध्ये तयार व्हायचं आणि लिमिटेड होतं. फक्त Yes. त्याचं ब्रेसलेट फॉर्ममध्ये येत होतं. कारण ब्रेसलेट्सनी सर्वात जास्त चांगले रिझल्ट्स येतात. ते आपल्या डायरेक्टली बॉडीवर काम करतं. हं. कसं काम करतं? कारण ब्रेसलेट्स आपण जेव्हा हातात घालतो, तर इथे आपली जी नस असते ती हं. डायरेक्टली आपल्या हार्टला आणि ब्रेनला कनेक्टेड आहे. बरोबर. तर यांनी काय होतं, ह्यांनी सगळ्यात पहिलं तर ह्यांनी काही जादू होत नाही किंवा काही चमत्कार होणार नाही. हे घातलं म्हणजे एका रात्री तुमचं हं. तुम्ही करोडपती होणार असं नाही आहे. पण तुमचं माइंडसेट तयार होतं. आपोआप एकदा माइंडसेट आपलं तयार झालं, की आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो. हां. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणजे सायंटिफिकली हे कसं काम करतं, एकतर आपल्या हार्टला कनेक्टेड आहे. जे म्हणजे मला जर पुढे जायचं आहे, मला जर 1 करोड रुपये पाहिजे असतील किंवा मला 1 लाख रुपये पाहिजे असतील, पर मंथ मला 1 लाख रुपये पाहिजे असेल, तर हे मला कुठेतरी मनात आलं पाहिजे आणि माझी तिथे एनर्जी ॲक्टिवेट झाली पाहिजे. हां. तर हे क्रिस्टल आपल्याला माइंडसेट तयार करतात. एकदा माइंडसेट तयार झालं, की तुम्ही स्वतः ॲक्शन घेता आणि मग पुढचं काम होतं. तर मग ओके. क्रिस्टल घातले म्हणजे तुम्हाला पैसे आपोआप येणार नाहीयेत. हं. कारण हा चमत्कार नाही आहे. हा चमत्कार तुमचं कुठलीही ना कुंडली देईल, ना कुठलीही मॉडेलिटी देईल. येस. बरोबर? पण हे तुमचं काय काम करतं, की तुमचे माइंडसेट चेंज करतं. हा त्याचा सायंटिफिकली एक इफेक्ट आहे. आणि लॉजिकली किंवा आपण म्हणतो सायकॉलॉजिकली पॅसिव्ह इफेक्ट तुम्ही जर ऐकलं असेल, हं. की एखादी गोष्ट दिली आहे, जसं एक दगड आपण म्हणतो आणि त्या दगडाला जर शेंदूर लावला, तर आपले काही लोकं म्हणायचे, की नाही देव आहे. हां. आणि त्यांना खरंच फायदा होत होता. कारण ते म्हणजे म्हणतो ना आंधळा विश्वास, Yes. त्याला म्हणतो पॅसिव्ह इफेक्ट. हां. तर जर तुम्ही डाऊट नाही घेतला, तर क्रिस्टल्स नक्कीच तुमच्यावर काम करतात. ओके. सुरुवात तिकडनं झाली होती आणि क्रिस्टल्सचे उपयोग पण लोकांना येत होते. मग जेव्हा हे क्रिस्टल्स बघितले, तर हे मार्केटिंग स्कॅम आलं त्याच्यानंतर, की हे क्रिस्टल्स जे आहेत, म्हणजे ब्रेसलेट स्वरूपात आहेत, तर काही कंपन्यांनी त्याचे प्लास्टिकच्या Yes, फॉर्ममध्ये ब्रेसलेट yes. तयार केले हो. आणि ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आले होते आणि तिकडनं लोकांनी घालायला सुरुवात केली. हं. मग काही कंपन्या आल्या, तर त्याच्यातनं म्हणजे आता ऑनलाईनसुद्धा आपल्याला भेटतात. तर म्हणजे जाहिरात बघितली, की आपण डायरेक्टली घेऊन टाकतो. हां. तर असं करता करता काही झालं, त्याच्यात ओरिजिनल पण भेटतात आणि काही म्हणजे ओरिजिनल नाही आहेत. हं. ओके. तर तसे भेटतात, म्हणजे ते ओरिजिनल नाही आहे, तिथे तुम्हाला रिझल्ट येणारच नाही आहे. येस. तर करेक्ट. असं झालं आणि मग त्यामुळं ते हळूहळू लोक एकमेकांचं बघून, ॲक्च्युली माउथ पब्लिसिटीमुळे ते फेमस झालं. बरोबर. म्हणून लोकं हां. ते नंतर फॅशन आयकॉन म्हणून फॅशन वापरायला लागले. म्हणून म्हणजे मी वापरायला स्वतः की कधी-कधी मॅचिंग हं. क्रिस्टल्स घालते. म्हणजे बँगल्स आता मी बाजूलाच ठेवलेलं आहे हं. आणि माझ्या आजूबाजूला पण मी बघते, तर बरेच जण क्रिस्टल्स जे आहेत ते येस. ॲज अ फॅशन आयकॉन म्हणून, हं. म्हणजे आता माळ वगैरे जे आहे, तर हां. त्या सगळ्या ॲज अ ड्रेस आम्ही जसं मॅचिंग आहे तसं घालतो. तर हे माळ हं. ह्याबद्दल जरा मला सांगा. हां. आता तुम्ही माळ जी घातली, हं. त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं आणि ब्रेसलेट हां. ह्यात काही फरक आहे? आता ब्रेसलेट जे आहे ना, ब्रेसलेट आपल्या हातात कंटिन्युअस असतं. त्यानंतर ते कोणाला दिसतही नाही. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्येही घालू शकता. हं. 1-2 ब्रेसलेट घालायला कोणी म्हणत नाही. तुम्ही जर अगदीच 5-6 घातले, 5-6 तर आम्ही रेकमेंड करतच नाही. हं. ते हिलर्सलाच लागतात फक्त. बाकीच्यांना 1-2 मॅक्सिमम 3 जर खूपच हो. प्रॉब्लेम्स असतील तर. तर एवढे पण आम्ही सजेस्ट करत नाही. जे बिगिनर असेल त्यांना 1-2. हं. तर एवढं तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता. तर माळ कधी आहे? माळ जी आहे तुमचे माळचं काम वेगळं आहे. हं. पेंडंटचं काम वेगळं आहे. पेंडंटसुद्धा असतात. अच्छा. ठीक आहे. आता जर एखाद्याचा मनीचा फारच प्रॉब्लेम असेल, म्हणजे माइंडसेट त्याचं रेडी होत नसेल, म्हणजे जसं म्हणतो की काही जणांचं 10%च माइंडसेट नाही आणि काही जण 90% नाही. मग त्यांना फक्त ब्रेसलेट देऊन उपयोग नाही आहे. बरं 2-2 ब्रेसलेट घालून उपयोग नाही. ब्रेसलेट तर तसंच काम करणार आहे. बरोबर. ठीक आहे. हां. मग त्या केसमध्ये आम्ही काय सजेस्ट करतो, की तुम्ही माळसुद्धा घालू शकता हं. किंवा त्या माळेवर जप करू शकता. जर तुम्हाला लक्ष्मीचा जप करायचा असेल, ओके. कुबेरचा जप करायचा असेल, विष्णूचा जप करायचा असेल, 108 बीट्सची पण भेटते आणि 54 बीट्सची पण भेटते. हं. तर अशा 2 प्रकारचे भेटतात.
आणि मग तसा माळेचा इफेक्ट येतो आणि जेव्हा तुम्ही वेअर करता ते डायरेक्टली तुमच्या हार्टला कनेक्टेड आहे. बरोबर. हां. इकडनं सुद्धा म्हणजे दोन्ही साईडनी म्हणतो ना की एनर्जी सगळीकडून ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे, येस. मग त्याचे इफेक्ट जास्त चांगले येतो. तर ओके. असं ते माळचे काम. आता जे ॲक्च्युली हे आलेलं आहे, अँकलेट आलेलं आहे. तर अँकलेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 mm त्याचा साईज आहे. तो खरंच इफेक्ट देईल का, हा क्वेश्चन मार्कच आहे. बरोबर. हां. तर हा जो आहे आता मी घातलेला आहे तो 8 mm आहे आणि ह्याचे रिझल्ट्स प्रूव्हन आहेत. तर ओके. मी स्वतः सुद्धा एक 6 mm चा घातला होता, तर ते मला त्याची एनर्जीच नाही, त्याला कनेक्शनच नाही झालं, माझं फीलच नाही आला तो. फीलच नाही झालं. तर बरोबर. खूपच नाजूक होता. मग तो ओके. सुद्धा चालू शकतो, पण लहान मुलांना वगैरे आपण देऊ शकतो. बरोबर. पण मग ज्यांचा प्रॉब्लेम जास्त आहे त्यांना मिनिमम 8 mm आणि 8 mm तो पाहिजेच. घातलेला आहे. हो. त्याचे रिझल्ट्स प्रूव्हन आहेत. तर म्हणजे जे सांगितलेलं आहे तेवढं मेजरमेंटने ते घातलंच पाहिजे. तर ओके. असं प्रत्येकाचे आहेत. मग जर तुम्हाला 8 mmचं जर अँकलेट मिळालं तर ते नक्की तुम्ही घालू शकता. मग त्याचा फायदा होऊ शकतो. मग ते दिसणारही नाही. इन दॅट केस की तुम्हाला ऑफिसमध्ये जर घालायचं असेल आणि दाखवायचंही नसेल तर फायदा होऊ शकतो. पण जे आता ते फॅशन आयकॉन आहे, क्लिअर कट ते फॅशन आयकॉन म्हणूनच आलेलं आहे. आणि इयरिंग्स आलेले आहेत. इयरिंग्स पण तुम्हाला टच होत नाही आहेत. ओके. पण मग ते फॅशन आयकॉनच बरोबर, झालं की तुम्हाला बरोबर. फॅशन ज्वेलरी म्हणून आहे की आवड आहे. मी स्वतः बस ते सुद्धा दिसायला घालते ते. चांगलं आहे म्हणून हां, घालतात. म्हणजे आता आवड निर्माण कनेक्शन झालेलं आहे. आता माझं जसं कनेक्शन झालंय, मला स्वप्नात सुद्धा बऱ्याचदा क्रिस्टल्स दिसतात, स्वप्नच अच्छा. पडतात. तेवढं कनेक्शन झालेलं आहे. हं. म्हणजे नवीन कुठला क्रिस्टल जरी बघितला, कारण हे सतत नवीन येतच असतात. जर तुम्ही बघितले टोटल 90,000 क्रिस्टल्स आहेत, हां. पण त्यातले सगळे एक्सप्लोर झालेले नाही आहेत. 9,000 एक्सप्लोर झालेले आहेत, जे पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये माहिती आहे लोकांना, जे ओके. स्टोन्सचा अभ्यास करतात जिओलॉजीमध्ये. त्यातल्या त्यात भारतामध्ये जे आलेले आहेत ते जवळजवळ 300 प्रकारचे आहेत. त्यातले आम्ही किती वापरतो, ते 50 एक वापरतो. 50 ते ओके. 100 त्यांनी सुद्धा बरेच रिझल्ट्स आहेत. हां. म्हणजे अजूनही आम्ही सुद्धा बघत असतो आणि अजून खूप आलेले आहेत. त्याचे आहेत, म्हणजे जर अजून म्हणतो की डीप लेवल जर काय प्रॉब्लेम्स असतील, ते एक येतच असतात, एक्सप्लोर होतच असतात आणि हे रिसर्च चालूच राहणार. कारण तुम्ही विचार केला तर 90,000 क्रिस्टल्स आहेत, त्यामुळे ते येतच राहणार आहेत अजून. सो एक्झॅक्टली क्रिस्टल्स किती प्रकार, काय कोणत्या प्रॉब्लेम्सवरती सॉल्व्ह करतं ते? जर बघायला गेलं तर सगळ्याच प्रॉब्लेम्सवर सॉल्व्ह करतात. 100% सगळ्या प्रॉब्लेम्सवर. ओके, फक्त आपल्याला ते रिलेट करता आलं पाहिजे की तुमचा ओके. प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे. हां. आता ते रिलेट करण्यासाठी बऱ्याच मेथड्स आहेत. म्हणजे आम्ही काय करतो ते आधी प्रॉब्लेम्स बघतो. जनरली प्रॉब्लेम्स 4च प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिला आहे तुमचा हेल्थ, बरोबर. वेल्थ, रिलेशनशिप आणि आणि money. ह्याच्यानंतर वेल्थमध्ये बरोबर. मनी हां, येतं. हां. आणि चौथं म्हणजे एक्स्ट्रा डिझायर. ओके. म्हणजे काय, माझी हेल्थ पण चांगली आहे, माझे रिलेशन्स पण चांगले आहेत, मला काही म्हणजे रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम नाही, पैसा पण बऱ्यापैकी आहे, तब्येतही आहे, पण मला थायलंडला जायचं, मला होतच नाही आहे, विसामध्ये प्रॉब्लेम येतोय, काहीतरी निगेटिव्हिटी येते, काहीतरी प्रॉब्लेम येतो. म्हणजे हा 3 सोडून जो चौथा म्हणू शकतो किंवा एक 5वा म्हणू शकतो की यांना थायलंडला पण नाही जायचं, मला स्पिरिच्युअलिटी ग्रोथ करायची, जसं माझं आहे की मला हां. स्पिरिच्युअलिटीची ग्रोथ पाहिजेच आहे, अजूनही पाहिजे आणि किती केलं तरी ह्याच्यात कमीच असतं. बरोबर. तर इन दॅट केस मग आपण हे असे 4 ते 5 प्रकारच्या ह्याच्यामध्ये डिवाइड करतो प्रॉब्लेम्स. याच्यापेक्षा वेगळे काहीच प्रॉब्लेम्स नसतात, काहीच ओके. नाही. जर तुम्ही कोणालाही विचारलं तर हेच 4-5 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. हां. की समजा आता फॉर एक्झाम्पल जसं मी प्रोफेसर आहे, नवीन काहीतरी सब्जेक्ट, मला एक्सपर्ट व्हायचं आहे, म्हणजेच काय की मला तो स्टडी रिलेटेड आहे, म्हणजे तो स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हणतो, स्पिरिच्युअलिटीचा जो स्टडी. तर असं आहे, म्हणजे हे 5 ते 6 प्रकारच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम्सच नाही नाहीयेत आणि सगळे त्या सगळ्यांवरती क्रिस्टल्स काम मग करतात. त्या केसमध्ये कसं करतो, तर प्रॉब्लेम्सनुसार आम्ही ऑलरेडी स्टडी करून तसे क्रिस्टल्स तयार केलेले आहेत, त्याचे किट अच्छा. तयार केलेले आहेत. जर काही नवीन प्रॉब्लेम असेल, सपोज ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे, तर मग आम्ही चेक करतो ते जर 7 चक्र बॅलन्स्ड आहेत की नाही. तर जे आपले अनामित 7 चक्र आहेत, Yes. जे हिडन चक्र आहेत, जे आपल्या म्हणजे ते दिसत नाहीत, पण ते म्हणतो ना की जसं मन दिसत नाही तसे ते चक्र दिसत नाही, बरोबर. पण ते हां. चक्र जर सगळे बॅलन्स असतील तर आपले सगळे प्रॉब्लेम्स पण कमीच ओके. होतात, नसतातच प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम आहे ना, तरी सुद्धा आपलं कुठलं तरी चक्र वीक आहे, म्हणून तो प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम्स असतात. मग इन दॅट केस आम्ही चेक करतो की कोणतं चक्र वीक आहे, ओके, किंवा लेस ॲक्टिवेटेड आहे. की ॲक्टिवेटेड सगळेच असतात, बरोबर. ॲक्टिवेटेड नसेल तर आपण काम करू शकत नाही काम नाही. करू शकत. ते इम्बॅलन्स असतात फक्त. कधी खूपच जास्त असतात की जसं जर सहस्त्रचक्र असेल, खूपच जास्त असेल, तर तो माणूस अध्यात्मामध्येच जाणार, तो लग्नच करणार नाही कधीच. ओके, मग ते सहस्त्रचक्र, कारण त्याची ग्रोथ कुठे झाली, स्पिरिच्युअलिटीकडे बरोबर. जास्त ॲक्टिवेटेड आहे. ओके, जर त्याचं तिसरा आज्ञाचक्र. डोळा जो आपण म्हणतो आज्ञाचक्र, ते जर जास्त ॲक्टिवेटेड असेल, स्टडी पण करेल, पण तो चिडचिड पण जास्त करेल. शंकराचा डोळा सगळ्यांना माहितीच आहे. तर असं आहे, म्हणजे ॲक्टिवेटेड जास्त पण असतात, कमी पण असतात. ते फक्त बॅलन्स आपण करू शकतो त्या केस. ओके. तर मग 7 चक्रानुसार एक असतं. त्यानंतर जे न्यूमरोलॉजिस्ट आहेत
तर ते न्यूमरोलॉजीनुसार करतात, की ठीक आहे आपल्या ह्याच्यामध्ये 1च नाही आहे. मग त्यामुळे डिझायर कमी असतात. ज्यांच्या ह्याच्यात 1 नाही आहे ते थोडेसे आळशी म्हणतो आपण, की असतात, की त्यांना इच्छाच नसते काही करायची. म्हणजे मग ते आपण तर तेच आपण प्रॉब्लेम्सच आहेत खरं तर. प्रॉब्लेम्सनुसारच दिलं पाहिजे आणि चक्रानुसार पण देतो. पण मग त्यांनी कसं रिलेट केलं, की कोणता ग्रह वीक आहे. सूर्यग्रह वीक आहे. मग सूर्यग्रहासाठी म्हणजे कोणतं तर सनस्टोनचं ब्रेसलेट दिलं पाहिजे. तर असं ही एक पद्धत आहे. आणि जे ॲस्ट्रॉलॉजी करतात, तर त्यांनी ॲस्ट्रॉलॉजीनुसार, की आत्ता आपलं कुठला ग्रह कमी जास्त प्रबळ आहे, त्यानुसार सुद्धा ते दिलं जातं. ओके. दशा, महादशा कॅल्क्युलेट करून त्याच्यानुसार समजा आता केतूची दशा चालू असेल, तर कॅट्स आयचं पण ब्रेसलेट आलेलं आहे. तर तसे आपण ब्रेसलेट सजेस्ट करून मग त्याला आपण म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ओके. मॅम, आता एखादा व्यक्ती समजा तुमच्याकडे जेव्हा येतो, तर कधी-कधी असं होतं की फक्त तो बिझनेसमध्ये ग्रोथसाठी नाही येत आहे. त्याच्या घरी पण प्रॉब्लेम्स आहेत, रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत. तर आता ह्या सगळ्या गोष्टी काय होतात ना, प्रॉब्लेम्स जे आहेत ते कॉम्बिनेशनमध्ये आहेत. करेक्ट. म्हणजे तो माणूस येतोय त्याचे 3-4 प्रॉब्लेम्स आहेत. तर त्याच्यासाठी असे 3-4 वेगवेगळे ब्रेसलेट्स त्यांनी घातले पाहिजे, की हे कसं वर्क करतं? हां. आता बघा आपण ब्रेसलेट 10 पण घालू शकतो. त्याला प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण सजेस्ट करत नाही किंवा कोणीही जो असेल ना, ज्याला क्रिस्टल हिलिंग चांगलं एक्सपर्ट आहे, ते कधीच एवढे सजेस्ट करत नाही. आम्ही देखील करतो. मी स्वतःसुद्धा आता 3 घातलेले आहेत. कारण आता ज्यावेळेस आम्हाला हिलिंग करायचं आहे त्यावेळेस आम्हाला जास्त लागतं. बरोबर. मग फक्त हिलिंग करताना कारण समोरच्याची निगेटिव्हिटी लागू नये म्हणून. पण आता जर माझे प्रॉब्लेम्स जेवढे आहेत, त्याच्यातले फक्त 1 किंवा 2 प्रॉब्लेम्सवरच तुम्ही फोकस करायचा आहे. जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत. कारण सगळे प्रॉब्लेम्स घेतले म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स एका वेळेला सॉल्व्ह होणार नाहीत. ओके. कारण सगळे प्रॉब्लेम एका वेळेस जनरेट झालेले नाही आहेत. ठीक आहे. तर मग हे आम्ही क्लिअर कट सांगतो, की निदान 3 महिने तरी तुम्ही 1 किंवा 2च प्रॉब्लेम्सवर फोकस करा. ओके. आणि त्याचं आपण कॉम्बिनेशन करून, की कमीत कमी ब्रेसलेट आले पाहिजे. कारण खूप पण ब्रेसलेट जर आले तर त्याची एनर्जी सहन होत नाही. जे ॲटलीस्ट बिगिनर आहेत त्यांना एनर्जी सहन होत नाही. कधी-कधी आम्हाला देखील हेवी होतं. तर आम्ही देखील काढतो. त्याची ओके. एनर्जी खूप असते. आपल्याला फील होत नाही लगेच. पण बऱ्याचदा व्हायब्रेटसुद्धा होतात. आपले हातसुद्धा व्हायब्रेट होतात त्याने. अच्छा. एवढी त्याच्यामध्ये एनर्जी असते. आणि जेव्हा काय-काय कनेक्शन होतं सिम्प्टम्स तेव्हा. असतात त्याच्या? जेव्हा तुमचं कनेक्शन होतं ना, तर ते तुम्हाला ॲक्च्युअली जाणवतं, की हे ब्रेसलेट घातल्यानंतर खरंच फील होतंय चांगलं. तर म्हणजे माझं कनेक्शन जसं मी सांगितलं, की माझं कनेक्शन झालेलं आहे. टॅरो कार्ड्स बरोबर पण कनेक्शन झालेलं आहे. न्यूमरोलॉजीमध्ये पण म्हणजे नंबर्स पण मला स्वप्नात दिसायचे. तर सगळ्यात पहिलं म्हणू शकतो, की माझं फर्स्ट लव्ह तर नंबर्सच होतं. सेकंड लव्ह माझं टॅरो कार्ड्स आणि थर्ड लव्ह म्हणजे जे क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टल्स. तर क्रिस्टल्स अजूनही म्हणजे आता एवढं शिकले आहेत तरी नवीन क्रिस्टल जर बघितला कुठला, तर तो माझ्या डोक्यात राहतो आणि स्वप्नात पण येतो. अच्छा. तर ते कनेक्शन झालेलं आहे प्रॉपर. हं. मग आम्ही सांगतो, की कसं ते वापरायचं, की त्यांचं पण कनेक्शन जर झालं हं. क्रिस्टल्सबरोबर, तर क्रिस्टल्स त्यांचं काम करतात. कारण क्रिस्टल्स इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. हां. आणि क्रिस्टल का काम करतात त्याचं अजून एक रिझन जे माहीत नाही लोकांना, की क्रिस्टल्स 200 वर्षातून एकदा श्वास घेतात. ओके. ते जिवंत आहेत. हां. जसं कासव आहे. कासवाचं आयुष्य पण 200-300 वर्ष असतं. तसं बरोबर. ह्याचं पण आयुष्य 200-300 वर्ष तोपर्यंत त्याची एनर्जी कमी होत नाही. मग हे सुद्धा जर तुम्ही वापरले तर 200-300 वर्ष वापरू शकता. पण तेवढे टिकत नाही. कारण ते आपल्याला टेम्पररी पिरियडसाठीच क्रिस्टल्स येतात. ओके. क्रिस्टल्स असेही कोणाच्या आयुष्यात येतच नाहीत. तर ज्याचं अच्छा. आयुष्य बदलणार आहे, त्याच्याच आयुष्यात तुमचं हां. जसं तुमच्या आयुष्यात आलंय, की ते Yes. चेंज होणार होतं आणि ते मीडियम होणार होतं. ते येतातच. कुठल्या ना कुठल्या मीडियमनी ओके. ते येतातच. क्रिस्टल्स म्हणजे मी सुद्धा इथे आले तर ते क्रिस्टल्सच मला इथपर्यंत खेचून आलेले. बरोबर. क्रिस्टल्स आपल्याला आणतात तिथपर्यंत आणि क्रिस्टल्स म्हणजे म्हणतात ते टॉक टू क्रिस्टल्स हं. किंवा कॉलिंग क्रिस्टल्स असं पण एक म्हणतात, की क्रिस्टल्स खरंच आपल्याशी बोलतात. फक्त ते आपल्याला फील झालं पाहिजे. तर बरोबर. काही जणांना त्याचे व्हायब्रेशन्स सुद्धा जाणवलेले हं. आहेत. हं. म्हणजे जर ते पर्समध्ये ठेवलं आणि जर आपण त्याच्यामध्ये हात घातला तर ते व्हायब्रेट झालेले जाणवलेले. तर एवढे त्याच्यामध्ये पॉवर आहे. आणि तुम्ही सांगितलंत मगाशी, की तुम्ही कॉम्बिनेशन करून देता. हां. कमी करायला क्रिस्टलला जास्त घालण्यापेक्षा हे कॉम्बिनेशन करून देता म्हणजे काय? हां, आता कसं होतं, की एक उदाहरण घेऊ आपण, की एखाद्याला जर जॉब नसेल, हं. तर जॉब नसेल ह्याला भरपूर कारणं आहेत. ठीक आहे. एक म्हणजे सगळ्यात पहिलं गोष्ट तर आपण म्हणतो, की जसं ह्या खूप वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत. त्याच्या वास्तूमध्ये पण दोष असू शकतो. त्याला अपॉर्च्युनिटीजच कमी येतात. बरोबर. ठीक आहे. मग त्याचं वास्तूमध्ये सुद्धा आपण क्रिस्टल सजेस्ट करतो किंवा बेसिक वास्तूमध्ये सुद्धा देतो. दुसरी गोष्ट, की त्याचे आपण बर्थ डेट चेक करतो, हं. की त्याच्या नंबर्समध्ये काही कमी आहे का? सेवनचक्रानुसार तर आहेच. पण आता समजा त्याच्या बजेटमध्ये आपण चेक केलं, वास्तूमध्ये दोष आहे तर ते एक किट देतो आपण बाउलमध्ये ठेवायला, की ते घरातली निगेटिव्हिटी कमी करेल. समजा घरातून त्याला सपोर्टच नाही आहे, हा पण एक असू शकतो असू ना शकतो. प्रॉब्लेम. म्हणून आपण डायरेक्टली सजेस्ट नाही करत, की हा ब्रेसलेट घ्या आणि तुम्हाला जॉब मिळेल. तसं होऊच शकत नाही. कारण जॉब न मिळायला प्रत्येकाला रिझन्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे. मला पैसा येत नसेल तर माझे रिझन्स वेगळे, तुमचे रिझन्स वेगळे आहेत. मग त्यांचा रूट प्रॉब्लेम काय आहे
त्याच्यानुसार आपण मल्टिपल म्हणजे ब्रेसलेट तयार करतो, की आता सपोज मला जॉब मिळत नाही, त्याच्यात एक असं रिझन आहे की मला इच्छाच होत नाही आहे. हम्म. सूर्य वीक असेल तर म्हणजे सनस्टोन लागणार आहे. वीक समजा एखाद्याचा सूर्य चांगला आहे पण त्यात ॲक्शनच होत नाही आहे, हा. घरीच बसून राहणार आहे, लेटच होत आहे, तर त्याचा रेट जास्त त्यांना आपण सजेस्ट करतो. ओके. ठीक आहे. पायरेट हा कशासाठी आहे, तुम्हाला म्हणजे जॉब तर लागेल पण चांगला इन्कम, म्हणजे असा तसा जॉब नको आहे, थोडासा इनिशियली सुद्धा चांगला पैसा मिळायला पाहिजे. मग त्याला पायरेटचं पण कॉम्बिनेशन देतो. आणि असं नाही आहे की चला पहिला जॉब घेतला, एक इंटरव्ह्यू दिला आणि लगेच तिथं आपण जॉईन झालो. आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आले पाहिजे, त्यातला एक बेस्ट निवडता आला पाहिजे, म्हणून सिट्रिन पण लागणार आहे. मग तसं बघायला लागलं तर हे 4 ब्रेसलेट दिले बरोबर. पाहिजेत. 4 ब्रेसलेट दिले तर नक्कीच काम करणार आहे. पण ॲज अ बिगिनर त्याला तेवढी एनर्जी सहन व्हायला पाहिजे. ओके. मग त्यातला समजा एक जरी त्यांनी ब्रेसलेट घातला, फक्त सिट्रिन घातला, तर त्याला भरपूर ऑप्शन्स ओके. ओपन होतील. म्हणजे सुरुवातीला आपण तसंच द्यायचं, पण त्याला ऑप्शन्स येतील. मग त्याच्यातनं सिलेक्ट होईल नाही होईल, त्याच्याकडनं ॲक्शन जाईल, तो म्हणजे त्याला तिथे जॉब करायची इच्छा होईल हे सांगू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, कॉम्बिनेशन देतो. अच्छा. आता हे कॉम्बिनेशन करताना सुद्धा कुठलंही कॉम्बिनेशन केलं जात नाही, कारण क्रिस्टल्स जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही क्रिस्टल्स जे असतात ना, तो तुमची एनर्जी स्टिम्युलेट करतात, ओके. म्हणजे उत्साह वाढवतात. जसं मी सनस्टोन सांगितलं, रेड जस्पर सांगितलं, टायगर आय सांगितलं, तो मला बसूच देणार नाही. तुम्ही टायगर आय जर घातलं ना, तुम्हाला म्हणजे रात्री 9 वाजता जरी कुठलं काम आलं, तुम्ही म्हणणार की हे काम कधी कंप्लीट होत आहे. ओके. टायगर आय बसूच देत नाही तो. तर हा जो आहे तो टायगर आय आहे. ठीक आहे. पण हा सगळ्यांना सजेस्ट नाही करत, कारण टायगर आय जर आपण वापरला तर जसं मी सांगितलं की एकतर उत्साह वाढवणार आहे, तुम्हाला बसू देणार नाही आहे, तुमची चिडचिड पण होऊ शकते, तुमचं काम जर वेळेत झालं नाही तर तुमची चिडचिड पण होऊ शकते. मग ज्या व्यक्तीमध्ये ऑलरेडी 1 आहे, 9 आहे, म्हणजेच त्याचा सूर्य चांगला आहे, त्याचा मंगळ पण चांगला आहे, त्याला काम करायची पण इच्छा होते आणि त्याला इच्छा आहे, तो म्हणजे आळशी पण नाही आहे, कामही करतोय, ॲक्शन्स पण होतात, पण मनासारखा पैसा येत नाही. मग त्यांना टायगर आय द्यायची गरज आहे का? नाही. मग जे आता प्रचलित मनी मॅग्नेट ब्रेसलेट असतात त्याच्यात टायगर आय सर्रास आहे. ओके. मग तो आम्ही तो नाही सजेस्ट करत, कारण तो सगळ्यांना युजफुल नाही आहे. त्याला घातला तर पैसा नक्कीच येणार आहे, कारण बाकीचे बिट्स आहेत पैशासाठी आहेत, पण टायगर आयने काय होणार आहे, त्याची थोडीशी चिडचिड होणार आहे. मग तो ब्रेसलेट घातला तर त्यांना दुसरी पण रेमेडी केली पाहिजे डोकं शांत होण्यासाठी, किंवा अजून एक ब्रेसलेट घातला पाहिजे मूनस्टोन, तर मग तो तुमचा चालू बॅलन्स राहील, तर तो बॅलन्स राहील. अदरवाईज मग फक्त जो आम्ही मनी मॅग्नेटचा एक ब्रेसलेट तयार केलेला आहे, तो एक दाखवते तुम्हाला, माझ्याकडे आहे, स्वतः मी तो घातलेला आहे. ओके. तर हा मनी मॅग्नेटचा आहे. हा मी थोडा वेगळा कॉम्बिनेशन आहे, जो मार्केटमध्ये आहे तो थोडा वेगळा आहे, ह्याच्या टायगर आय नाही, त्यामुळे हा सगळ्यांना चालू शकतो. ठीक आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जसं मी सांगितलं की क्रिस्टल्सचे वेगवेगळे प्रकार आहे. कॉम्बिनेशन करताना काही एनर्जी स्टिम्युलेट करतात. आता हा तुम्हाला सिट्रिन आहे, नॅचरल सिट्रिन आहे. सिट्रिनमध्ये पण फेक सिट्रिन आलेला आहे. हा नॅचरल पायराईट आहे. ओके. आणि हा नॅचरल ग्रीन अव्हेंचुराईन आहे, जो तुमचं लक वाढवतं. तर हे सगळं तुमचं काय करतात, एनर्जी स्टिम्युलेट करतात. ओके. ठीक आहे. हे तुमचं मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात भरपूर, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्हाला कॉल येईल, पैशांची चांगली ऑफर येईल, म्हणून पायरेट आहे. आणि लक जर असेल तर तुमचं तिथे सिलेक्शन होईल. आपण समजतो की मला इंटरव्ह्यू थोडा कमी जास्त झालं तरी माझं सिलेक्शन झालं, मला वाटलं नाही की होईल पण झालं, त्या ठिकाणी काय काम करणार तुमचं लक, म्हणजे ग्रीन अव्हेंचर आहे, म्हणून हे दिलं जातं. हा सगळ्यांना चालू शकतो. मग असं कॉम्बिनेशन केलं जातं. मग आता जर इथे ह्याच्यामध्ये मूनस्टोन टाकला तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकताल का? बरोबर. ह्याच्यामध्ये नाही टाकू शकत. मूनस्टोनचं वेगळं द्या, ते त्याचं वेगळं काम करेल. की जसं 2 वेगवेगळ्या गोळ्या असेल तर आपण डॉक्टर पण सांगतात की एका वेळेस घेऊ नका. डॉक्टरने वेगळ्याच गोळ्या का तयार केल्या, नाहीतर मग सगळ्याच ह्याच्यासाठी एकच गोळी दिली असते. बरोबर. किंवा 10 मिनिटांनी एक गोळी घ्या, तसं आहे. मग जर हे एक ब्रेसलेट मी घातलं, मी स्वतः पण कॉम्बिनेशन केलेलं आहे. जर तर तुम्ही बघितलं तर हे दुसरं ब्रेसलेट आहे, हे मात्र एकदम अपोजिट आहे. हे कशावर आहे? आता हे मायग्रेनसाठी घातलेलं आहे. मायग्रेनसाठी हा अमेथिस्ट आहे आणि हा हाऊलाईट आहे. ठीक आहे. शांत झोप लागते. मायग्रेन म्हणजे ब्रेन रिलेटेड आहे, डोकं शांत झालं पाहिजे, मेंदू शांत झाला पाहिजे, बाकी काहीच प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये. माइंड स्टेटवर आहे तो सगळा. मग हा फक्त तुमचं डोकं शांत करणार आहे. मग आता हे जर बीट्स मी त्या मनी मॅग्नेटच्या ह्याच्यात घातले तर तो कसा इफेक्ट? एक्झॅक्टली. एकदम ऑपोजिट होऊन जाईल. मग काही तुमची एनर्जी स्टिम्युलेट करतात आणि काही तुम्हाला शांत करतात. एनर्जी डाऊन नाही करत, हा एनर्जी डाऊन नाही करणार आहे, पण एक तुम्हाला म्हणतो की जसं 8 तास काम केल्यानंतर तुम्हाला मनशांतीची थोडी गरज आहे, थोडं स्पिरिच्युअलिटीची गरज आहे. जसं की हिलर्सला स्पिरिच्युअलिटीची गरज आहे. न्यूमरोलॉजिस्ट आणि जे क्रिस्टल हिलर वास्तूमध्ये त्यांना अभ्यास सतत करावाच लागतो, तर त्यांना अमेथिस्ट हा कंपल्सरी त्यांनी घातलाच पाहिजे. आणि हाऊलाईट मन शांत झालं पाहिजे, पेशन्स वाढला पाहिजे, तर हे त्याचं काम करतो. म्हणून हे कॉम्बिनेशन पण देताना विचार करून कॉम्बिनेशन द्यावं लागतं, डायरेक्टली कुठले कॉम्बिनेशन देऊ शकत नाही. ओके. असं ते कॉम्बिनेशन आम्ही तयार करतो. हे कॉम्बिनेशन तुम्ही रेडी करून मग तसं देता जेव्हा तुमच्याकडे कोण व्यक्ती येतो. आता काही ह्याच्यामध्ये कसं एक 7 चक्रचं एक ब्रेसलेट मार्केट स्कॅमच आहे, पण त्याच्यामध्ये 7 चक्र जर तुम्ही 7च्या 7 चक्र इम्बॅलन्स असं कधीच नाही, कधीच होत नाही.
ओके. म्हणजे माझे स्वतःचे काय कोणाचे खूप जसं आपण म्हणतो की एखाद्याचा बिझनेस पण गेला आहे, त्याची गर्लफ्रेंड पण सोडून गेली आहे, लग्न पण होत नाही, सगळीकडनंच प्रॉब्लेम्स आहेत. हां. तरीसुद्धा त्याचे 7 चक्र इम्बॅलन्स नसतात. कोणता ना कोणता तो विचार करतोय ॲक्टिव्हेट म्हणजे असतो. त्याचं सहस्त्रचक्र चालूच आहे. हां, हां. बरोबर? तर म्हणजे सगळ्या 7ही चक्रावर तुम्हाला बीट्स द्यायची गरजच नाही. हं. बरोबर आहे ना? तर म्हणजे तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे म्हणून सगळ्याच सप्लिमेंट देणार आहे का आपण व्हिटॅमिन ए नाही. टू झेड? नाही. आता आपल्याला गरज आहे कॅल्शियमची स्पेसिफिक तर ज्या कॅल्शियमचेच गोष्टीची. घेणार आहे हां. आपण. किंवा एखादा फक्त नॅचरल जे म्हणतो हं. मल्टीव्हिटॅमिन तेवढंच चालू शकतं. तर तसं म्हणजे ते 7 चक्राच्या ब्रेसलेटमध्ये सगळंच दिलं जातं. ओके. बरं ते एक ब्रेसलेट देऊन ते कसं काम करणार? हं. कारण मिनिमम नंबर ऑफ ब्रेसलेट तर दिले पाहिजेत ना. बरोबर जेवढे आहे. बीड्स आहेत तेवढे दिले पाहिजेत. जसं की आपल्याला जर तापाची गोळी घ्यायची आहे तर कमीत कमी 500ची पॉवर आपल्याला घेतली पाहिजे. येस. 10 आणि 20ची आपण घेऊन उपयोग नाही. नाही. लहान मुलांना पण 250ची सजेस्ट करतात. हं. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही 1 आणि 2 बीड्स दिले त्याच्यामध्ये लावा असतो हं. आणि पुढचे 7 बीड्स असतात. मग ते कसं काम करेल? हां. हा क्वेश्चनच आहे जरा एक म्हणजे बरोबर. मग त्या केसमध्ये आपण बघितलं पाहिजे की तुमचे कोणते चक्र वीक आहेत. जर अच्छा. तुमचं फक्त तुम्हाला इच्छा होत नाही आणि तुमचं नॉर्मली कसं आहे ना, बऱ्याचदा रूट चक्र वीक असतं. हं. तुमच्या ॲक्शन्स होत नाही. पैसे कमवायला हं. ॲक्शन्सच होत नाही. आजकाल अपॉर्च्युनिटीज नाही असं नाही. बरोबर. भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. अजून अपॉर्च्युनिटीज पाहिजे तर सिट्रन देतो. हं. पण ॲक्शन्स कमीच पडतात. म्हणून रेड जॅस्पर खूप छान काम करतो या ओके. केसमध्ये. आता तो आपण बघतो आणि जर एखाद्याचा सूर्य वीक असेल तर हां. तो होऊ शकतो. तर इन दॅट केस आपण सनस्टोन सजेस्ट केला जातो. अदरवाईज ओके. कंपल्सरी सनस्टोन सजेस्ट करून उपयोग नाही होणार कारण हं. चिडचिड वाढेल पुन्हा. हं. कारण एक ऑलरेडी सूर्य आहे. पुन्हा त्याचा आपण सूर्य वाढवला तर हं. मग ते जास्त होईल. मॅम, पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांचा ना हा प्रश्न असतो की त्यांना डेट ऑफ बर्थ वगैरे ह्या वेळी त्यांना ब्रेसलेट नको आहे. एक त्यांचा सिंपल प्रॉब्लेम आहे, पैशांची कमी आहे. छोटे-मोठे लोन्स चालू आहेत, त्यांना ते क्लिअर करायचे आहेत. मनी मॅग्नेट, पैसा खेचायचा आहे त्यांना. सो ह्यासाठी त्यांनी कोणता क्रिस्टल वेअर केला पाहिजे आणि त्याचे पण काही असे नियम आहेत का? एक्झॅक्टली. आता आपण कोणतं क्रिस्टल लागणार आधी ते बघू आणि नंतर की कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कारण Yes. फक्त क्रिस्टल घातला म्हणजे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. पण जर क्रिस्टल घातला आणि जे मी सांगते त्या मेथडने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा 100% अच्छा. फायदा होईल. ओके. तर सगळ्यात आधी आम्ही सजेस्ट करतो सगळ्यांना की हे जे कॉम्बिनेशन आहे ब्लॅक टर्मिलाईन, हं. ब्लॅक रिलेटेड कोणतंही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकतं. ब्लॅक टर्मिलाईन आहे, ब्लॅक ऑब्सिडियन आहे, ब्लॅक ओनिक्स आहे. हं. जो अवेलेबल असेल सगळ्यात जास्त चांगलं काम करतो ब्लॅक टर्मिलाईन. ओके. पण तो बऱ्याचदा कधी-कधी शॉर्टेज पण पडतो. आता ब्लॅक टर्मिलाईन आणि मी त्याच्यासोबत जो घेतलेला आहे तो सुलेमानी हकीक आहे. याचा तुम्हाला व्हाईटिश थोडा दिसत हां. असेल. तर तो नजर लागू नये म्हणून. तर हा एक कंपल्सरी घालायचा आहे हं. आणि तो उजव्या हातात घालायचा आहे. म्हणजे ज्यांचा उजवा हात लिहिता हात आहे किंवा खाता हात आहे त्यांनी ओके. उजव्या हातामध्ये हा कंपल्सरी घालायचा आहे. हं. तर हा काय काम करतो? तो निगेटिव्हिटी रिमूव्हलचं काम करतो. हं. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये पण निगेटिव्हिटी असते, एन्व्हायरमेंटमध्ये पण असते. जसं की इथे सुद्धा आता काही एन्व्हायरमेंटमध्ये असू शकतं. बरोबर. तर ती सगळी निगेटिव्हिटी खेचण्याचं काम जे आहे ते ब्लॅक टर्मिलाईन करतं. हं. बरेच वास्तू एक्सपर्ट जे आहेत, जे वास्तू व्हिजिट करायला जातात, तर त्या वास्तूमध्ये काय असेल माहिती नसतं. बरोबर. तिथे हां. खूप एंटिटीज पण असू शकतात. सगळ्याच वास्तू Correct. पॉझिटिव्ह असतील असं नाही. असं नाही. तर त्या केसमध्ये कंपल्सरी ते ब्लॅक टर्मिनल फक्त ब्लॅक टर्मिनल त्या केसमध्ये सुलेमानी हकीक घालायची गरज नाही आहे. तर ते घालतात आणि खूपदा असा अनुभव आलेला आहे लोकांना की ते तुटतं. हं. ते हं. एंटिटीज जे आहेत ना ते खेचतं. म्हणजे आपण सेफ होतो त्या केसमध्ये. म्हणजे ते अच्छा. तुटलंय म्हणजे ते चांगलं आहे. कारण त्यांनी काय केलं त्याचं काम केलेलं आहे. केलेलं आहे. क्रिस्टल आले आपल्याला वाचवण्यासाठीच आले होते आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. बरोबर, ते बरोबर. त्या निगेटिव्ह एनर्जीलाच घेऊन जातात. तर क्रिस्टल तुटलेलंही चांगलं आहे. तर हे काम करतात. ब्लॅक ओनिक्स, ब्लॅक ऑब्सिडियन आणि ब्लॅक टर्मिलाईन. तर सगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्या स्वतःमधली निगेटिव्हिटी, वातावरणातली निगेटिव्हिटी सगळं खेचण्याचं काम हे ब्लॅक टर्मिलाईन करतात. ओके. म्हणून हे कंपल्सरी आहे. कुठलाही प्रॉब्लेम असो, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, तुमची डिझायर, स्पिरिच्युअलिटी कुठलंही असले तरी हे कंपल्सरी तुम्हाला घालायचं आहे कोणतं तरी एक ब्लॅक ब्रेसलेट. हं. आता मग तुम्ही म्हणाल की आधीचे लोक सुद्धा घालत होते, क्रिस्टल तर घालत नव्हते आणि तरी हां. त्यांना रिझल्ट काय होते. हां. पण जर तुम्ही बघितलं आपल्या पूर्वजांना विचारलं, आपल्या आजी आजोबांना, तर ते काळा धागा घालायचे. बरोबर. काळा धागा त्याचंच प्रतीक आहे. ते सगळं निगेटिव्हिटी खेचतं. Yes. तुम्ही काळा धागा फक्त थोडा स्ट्रॉंग घाला. एकदम एक धागा असा नाही, थोडासा जाडसर घाला. 3-4 आणि लेयर्स. काळा धागा आहे ना, तर त्याची हं. थोडीशी पॉवर कमी असते. मग तो दर आठवड्याला बदलला पाहिजे. ओके. कारण त्याची पॉवर संपणार आहे. एक आठवड्यात ते खेचून तो तरी किती खेचणार बरोबर आहे. आहे. मग दर आठवड्याला दर शनिवारी तुम्ही काळा धागा घातला तरी तोच इफेक्ट हं. येतो जो हा ब्लॅक टर्मिलाईन देणार. मग दर आठवड्याला कुठे चेंज करत बसणार. ते काम सोपं केलेलं आहे अच्छा. ब्लॅक टर्मिलाईनने. हा कंपल्सरी द्यायचा आहे. हं. आता दुसरा प्रश्न की तो पैशासाठी आहे. हं. पैशासाठी असेल तर पैशासाठीचं जे ब्रेसलेट असेल ते रिलेशन असेल तर काय टाईपचं प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार. ओके. आणि आता पैशासाठी जे मी सांगितलं तर कुठल्याही प्रकारची मनी ग्रोथ पाहिजे असेल, हं. ग्रोथ ओके, तर ह्याच्यातनं फक्त मनी ग्रोथ नाही, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण मिळणार, ग्रोथ पण चांगली मिळणार, मनासारखी ग्रोथ मिळणार हं. आणि तुमचं लक पण तिथे काम करणार.
ठीक आहे. हा मनी मॅग्नेट जे म्हणून म्हणतो तर त्याला आम्ही भाग्यलक्ष्मी ब्रेसलेट म्हणून म्हणतो. ओके. तर तो तुम्ही घालायचा आहे. पण हा कसं काम करतो, कारण ह्याच्यात नॅचरल सिट्रिन आहे. हं. तर हा बघून घ्या. बऱ्याचदा लोकं चूक काय करतात, डायरेक्टली ऑनलाईन कुठलंही बघितलेलं आहे, कुठल्या पण वेबसाईटवरून घेतलेलं आहे आणि ते घेतलं आहे. हं. पण जर क्रिस्टल हेलरकडून घेतलं तर जास्त बेनिफिशियल राहील, कारण तुम्हाला नॅचरल मिळण्याचे चान्सेस आहेत. हां. आणि जिकडनं तुम्हाला जिथून म्हणतो ना की आपण बेनिफिट झालेला आहे लोकांना, स्पेशली तिथून घ्या शक्यतो. अननोन वेबसाईटवरनं वगैरे घेऊ ओके. नका, म्हणजे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. आता हा नॅचरल सिट्रिन आहे आणि अजून एक तुम्हाला दाखवते की जो लोकं सिट्रिन म्हणून विकतात. आता हा स्टडी ब्रेसलेट आहे, पण हा सिट्रिन नाही आहे. अच्छा. पण काही मनी मॅग्नेटमध्ये हा सिट्रिन म्हणून विकला जातो. ओके. हा आहे तुमचा क्लिअर क्वार्ट्ज आणि त्याला एकतर हिट करतात, हिटेड हं. किंवा त्याला डाय करतात. तर डाईड म्हणून तो आहे, सिट्रिनच आहे. त्याला नाव सिट्रिन दिलं, पण तो ॲक्च्युअल आहे का? नाही. पण मग काम कसं करतं, तर तो बूस्ट करतो. क्लिअर ओके. क्वार्ट्ज जो आहे, हा क्लिअर क्वार्ट्ज आहे. हा हां. जर आपण बघितला, तो हा क्लिअर आहे क्लिअर क्वार्ट्ज. हां. हा जिथे पण Boost घालेल करतो. त्याचं बूस्ट करण्याचं काम करतो. मग जर मी ह्याच्यामध्ये घातले, रुद्राक्ष तर सगळ्यांना माहिती आहे. हं. रुद्राक्षाचं काम म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे, Yes. स्टडी आहे, म्हणजे सगळ्याच प्रॉब्लेम्सवर आहे हं. थोडक्यात. मग तो तुम्ही त्याला अफर्मेशन काय दिलेले आहेत स्टडीसाठी, तर तो स्टडी इम्प्रूव्ह करणार स्टडीसाठी आहे. काम करणार. तर स्वतः माझ्या मुलाला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे, हेच घेतलेला होता. ओके. त्यावेळेस मला माहीत नव्हतं की हा नॅचरल सिट्रिन आहे का. नंतर मला कळालं की तो नॅचरल सिट्रिन नाही आहे. पण मग मी ते एक्सप्लोअर केलं की त्यांनी कसं काय काम केलं अच्छा. आणि त्यांनी खरंच काम केलं. त्याचे मार्क्स जे होते ते 15% वाढले. हां. ते म्हणजे आता हे क्रिस्टल्स जे आहेत ना, ह्याचा इफेक्ट जो आहे ना, तो ॲक्च्युअल मेजर नाही करू शकत, हं. पण तो तिथं म्हणजे मला तो मेजर करता आला. हा लोकांना फायदा होतो, त्यांना त्याचा इफेक्ट कळतो, हां. पण तो मेजर करता येत नाही बरोबर की आहे. म्हणजे हां. किती- 10% फायदा Yes, झाला, yes. 20% झाला, ते जे नाही पण measure हां, करू ते शकत. कोणी मेजर नाही करू हं. शकत. कोणी विचारलं तर हां, मला ह्याचा फायदा झाला आहे, हं. बऱ्यापैकी फायदा झाला असेच म्हणतील किंवा थोडा फायदा झाला आहे. Yes. पण तो 5%, 10% काहीतरी फायदा हं. होणार आहे. आता फायदा कसा होतो, तर समजा तुम्ही ह्याला ॲफर्मेशन दिले नाही, ज्याच्याकडून आणलेलं आहे, क्लिन्स करून आणायचं आहे. जर रेकी हिलरकडून घेतलं तर त्याला रेकीची एनर्जी दिली जाते. ओके. त्याच्यात ऑलरेडी इंटेन्शन सेट केलं जातं. इंटेन्शन म्हणजे काय, की आपण कोणत्या कारणासाठी हं. घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आता जसं की मला हा ब्रेसलेट आहे आणि मला स्विच करायचं आहे, मला जॉब स्विच करायचा आहे आणि मला मिनिमम 30,000ची ग्रोथ पाहिजे. ठीक आहे. मग मी तसे ॲफर्मेशन दिले पाहिजे. हां. ठीक आहे. मला आता 30,000ची ग्रोथ नको आहे. मला आहे तेवढी सॅलरी चालेल, पण मला जॉबची प्रमोशन पाहिजे. ओके. ओके. तर जॉब रिलेटेडच आहे. हं. पण मला थोडीशी लीडिंग पोझिशन पाहिजे. हं. तुम्ही तसे ॲफर्मेशन द्या. ओके. तर आणि समजा मला नुसतं स्विच करायचं आहे, पण मला ऑप्शन्स आले पाहिजे. आहे त्या सॅलरीवर मी काम करेल, मला इथलं पॉलिटिक्स नको आहे. हां. लक्षात येतं तुम्हाला Job पैशाचंच change. आहे, फक्त हां. जॉब रिलेटेडच आहे, बरोबर. पण काम थोडं वेगळं आहे. हां. मग हे क्रिस्टल कसं काम करणार, तर ह्या क्रिस्टलकडे बघून तुम्ही आणि क्रिस्टल्स ऐकतात. जसं मी हं. सांगितलं की क्रिस्टल्स आपली इन्फॉर्मेशन स्टोअर Yes, करतात, ते yes. ऐकतात. तर त्याला फक्त तुम्ही तसे ॲफर्मेशन द्या. हं. ते ॲफर्मेशन देण्यासाठी काय करतो आपण, तर ज्यावेळेस आपण हे क्रिस्टल्स तुम्ही समजा ऑनलाईन जरी घेतले, हां. तर तुमच्या तुम्ही घरी आले. तर तुम्ही काय करा, एकदा त्याला मिठाच्या पाण्याने धुवून काढा, कारण ते खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात. ट्रॅव्हल तर ट्रॅव्हल करून येतात, वेगवेगळ्या हातावरून, जरी बॉक्सच्या आतला असेल तरी त्याला एनर्जीशी एनर्जी संपर्कात येतात. लागतेच. हां. कारण ते म्हणून तर म्हटलं की ती पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी त्याची एनर्जी का फील होते, हां. कारण क्रिस्टल्स आहेत, ते काम करतात. Yes. जसं सेंट आहे, जर तुम्ही सेंट मारलाय तर त्याच्यावर जरी तुम्ही कपडा टाकला तरी वास येणारच हो, आहे. हो. तसंच क्रिस्टल्स आहे. मग हे तुम्हाला त्याच्या फक्त आधी त्याची निगेटिव्हिटी कमी करायची आहे. हं. मिठाच्या पाण्याने धुवून काढल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्याच्यावर सेज असेल किंवा कुठले धूप असेल, अगरबत्ती असेल, त्याच्यावर तुम्ही थोडंसं म्हणजे त्याला एनर्जाइज करा. हं. आणि कोणताही मंत्र, आता समजा जसं हे मनी मॅग्नेट आहे किंवा भाग्यलक्ष्मी म्हणतो त्याला, हां. तर थोडेसे 108 वेळा महालक्ष्मीचा जप करा किंवा विष्णूचा जप करा, म्हणजे ओके. त्याच्यामध्ये ती पॉवर आहे. हां, ती पॉवर येते. आणि लक्ष्मीचा जाप आहे. मंत्रलेलं Yes, जसं पाणी yes. काम करतं तसं हे का नाही काम करणार. हो, हो, हो. मंत्र तुम्ही 1-2 दिवस तरी म्हणा. आम्ही सजेस्ट करताना 21 दिवस तरी सजेस्ट करतो, की हं. 21 दिवस 21 वेळा तरी तो मंत्र म्हणा. 108 वेळा म्हटला तर आणखीन चांगला आहे. ओके. 3 ते 6 महिने, ज्यांचा प्रॉब्लेम जास्त आहे त्यांनी 3 ते 6 महिने कंपल्सरी करायचं आहे. हं. ज्यांचा मायनर प्रॉब्लेम आहे त्यांनी 21 दिवस तरी करायचा आहे. हं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक कोणतं तरी अत्तर वगैरे घ्या किंवा कुठलं तरी सुगंधी ऑइल, ओके. जसं चमेली तेल वगैरे आपण घेऊ शकतो, किंवा जसं ह्याच्यामध्ये पण अत्तरमध्ये पण खूप प्रकार आलेले Yes, आहेत. yes. लोटसचं आलेलं आहे, रोजचं अत्तर भेटतं. हं. तर ते अत्तर जर घेतलं, कारण लक्ष्मीला ते प्रिय आहे, मनी मॅग्नेट हं. स्पेशलसाठी वेगवेगळ्या ब्रेसलेटसाठी वेगवेगळे आपण ऑइल सजेस्ट करतो. आणि ते एक ड्रॉप घेऊन पूर्ण हाताला क्लीन्स करा, हाताची हं. निगेटिव्हिटी काढा. हे डाव्या हातावर ठेवायचं आहे. डाव्या हातावर का, कारण माझा उजवा हात काम करतो, हं. म्हणजे लिहिता हात आहे, म्हणून मी तसं केलं आहे. त्याला पूर्ण झाकून घ्या आणि ह्याला 108 वेळा तुम्ही ॲफर्मेशन द्या. हं. 21 दिवस ॲफर्मेशन द्या.
किमान 3 दिवस, एखाद्याला नाहीच द्यायचे तर 3 दिवस तरी अफर्मेशन द्या. अच्छा. कारण ते इन्फॉर्मेशन ते स्टोअर करतं हां. आणि मग ते तुमच्यासाठी काम एक करतं. अफर्मेशन म्हणजे कसं काय? आता अफर्मेशन म्हणजे काय? तर हा युनिव्हर्सचाच भाग आहे. आपण सुद्धा युनिव्हर्स भाग आहे. हो. बघा की पैसे जर आपल्याला कमवायचे असतील, तर फक्त मनी मॅग्नेटनी काम करायचं आहे का? नाही. आपल्याला पण काम करायचं हो. आहे. म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण युनिव्हर्सला थँक करायचं आहे. बरं फक्त मी काम करून नाही उपयोग, ह्याने काम करून उपयोग नाही आहे. जिथे मी जॉबला जाणार आहे, त्यांनी पण मला जॉब ऑफर केला पाहिजे, त्यांनी मला चांगले बरोबर आहे. पैसे दिले पाहिजे. म्हणजे ते पण युनिव्हर्सचाच पार्ट आहे. म्हणजे ह्या पूर्ण युनिव्हर्सला, पूर्ण विश्वाला आपल्याला धन्यवाद करायचे. तर ह्याचं अफर्मेशन आम्ही कसं देतो? थँक युनिव्हर्स अँड मनी मॅग्नेट ब्रेसलेट, जे काही त्याचं नाव असेल, किंवा आता भाग्यलक्ष्मी ब्रेसलेट. थँक युनिव्हर्स अँड भाग्यलक्ष्मी ब्रेसलेट फॉर इन्क्रीजिंग माय सॅलरी अप टू 30,000. ओके. माझं इंटेन्शन ते आहे ना. बरोबर. मला क्लिअर कट, जेवढं हां. तुम्ही क्लिअर इंटेन्शन द्याल तितकं चांगलं आहे. अच्छा. फॉर इन्क्रीजिंग माय सॅलरी म्हटलं तर ते 5,000 तरी इन्क्रीज करणारच आहे. इन्क्रीज होणार. हां. पण तुम्हाला 50,000ची ग्रोथ पाहिजे, तुम्ही 50,000च बोला. तसं त्या इन्स्ट्रक्शन द्या. 50,000 आता 50,000च होईल असं नाहीये, त्याच्या कमी जास्त पण होऊ हो, शकतो. पण इन्क्रीज होणार. पण तुमची एनर्जी किती काम Yes. करते, तुम्ही किती ॲक्शन घेता, ते पण ऑफकोर्स बरोबर महत्त्वाचं आहे. हे काही हो. जादू नाहीये. नाही. पण गॅरंटेड तुमची सॅलरी थोडी तरी वाढणारच आहे. तुम्ही त्याच्यावर काम किती करता, किती चांगलं इंटेन्शन देताय, किती विश्वास ठेवताय. 100% त्याच्यावर बिलीफ पाहिजे. बरोबर. विश्वास नसेल तर मग मी सजेस्ट करेल ते तुम्ही कोणाकडून पण घेऊच नका. हां, बरोबर आहे. क्रिस्टल्स घेऊच नका. जर तुम्ही शो विश्वास- म्हणून घेताय, हां. मग तुम्ही हे एक्सपेक्ट नका करू. हां, कारण तुम्हाला 100% विश्वास पाहिजे Yes, की yes. होईल का? हे एकदा सुद्धा मनात आणायचं नाही. हे होणारच आहे. हे मी घातले तर हे होणारच आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नाही आहे, तर मग हे तुमच्यासाठी नाही आहेत. हां. क्रिस्टल्स त्यांच्याकडे जात पण बरोबर. नाही. नाही नाहीच जात. जात अशा हां. लोकांना. कारण गेले तरी ते तिथून लगेचच बाहेर पडतात. ते हां. हरवतं, ते तुटतं, तुटतं ते वगैरे. कुठेतरी हां, राहतं, तरी ते काहीतरी राहतच होतं. नाही. आम्ही जरी तुम्ही एखाद्याला गिफ्ट दिलं, तरी जर त्याची इच्छा तो नसेल ना, तो राहणारच हां, नाही. हां. तो Yes. स्वतः ॲक्सेप्ट करणार नाही. तो म्हणेल की जॉबमध्ये प्रॉब्लेम येतोय, तो हां. ठेवणार नाही, तो विसरेल, तो कुठेतरी राहूनच जाईल. त्यांच्याकडे बरोबर. क्रिस्टल्स राहणार सुद्धा नाही. सो मग हे पण आहे. अफर्मेशनच्या नंतर काय करायचं? अफर्मेशन अफर्मेशन झाले डायरेक्टली तुम्ही हातात घालायचं. ओके. आता दुसरी मेथड, पुढचं म्हणजे काय की हे अफर्मेशन्स कधी द्यायचे, ठीक आहे, की मिनिमम 21 वेळा जरी दिले आपण, कारण फिलिंग्स महत्त्वाच्या आहेत. ॲफर्मेशन द्यायचे कधी, तर रात्री झोपताना द्यायचे आहेत, कारण त्यावेळेस आपला सबकॉन्शियस माइंड जागा होतो थोडासा. जेव्हा आपल्याला झोप लागते येस, येस. त्यावेळेस अफर्मेशन द्यायची, कारण हे ओके. जे तो time. इच्छा आहे हां, त्या सबकॉन्शियस माइंडला जातात. आणि हां. सबकॉन्शियस माइंड हा दूत आहे युनिव्हर्सचा. ओके. तो डायरेक्टली म्हणजे तो सोल आहे आपला थोडक्यात. सबकॉन्शियस माइंड म्हणजे सोल आहे. तो ट्रॅव्हल करत असतो. तो सगळीकडे जात असतो. हो. तर त्याच्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेली म्हणजे तो हां. मेसेज घेऊन जातो. तो मेसेज जातो आपल्या युनिव्हर्सला. हे लॉजिक आहे. ओके. म्हणजे एक Spirituality. हलक्या झोपेमध्ये आपण हां. झोपणार तुम्हाला असतो. जेव्हा डुलकी यायला लागते हां. त्याच वेळेस तुम्हाला हे Affirmation अफर्मेशन बोलायचे आहेत. आधी बोलले तरी हरकत नाही. तुम्ही उठता बसता अच्छा, पण बोलू माझ्याकडे शकता. आता ब्रेसलेट आहे मॅम. हां. जर समजा आता जे प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहत आहेत आणि त्यांनी पण आज झोपण्याच्या त्या वेळेमध्ये परत त्यांना अफर्मेशन देऊन तसं केलं तरी ते वर्क होईल ना? येस, डेफिनेटली. हो. पण मी काय म्हणते की ते 21 दिवस तरी द्या. हां, किमान बरोबर, 21 दिवस. बरोबर. कारण हां. जसं माणसाला सुद्धा सवय लागेल 21 दिवस लागतात. Obviously, हां. मला आता समजा वेट लॉस करायचं तर फक्त आपण काय म्हणतो की 21 दिवस जिमला जा. हां, मग पुढे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला बरोबर तुमचं करा. बॉडी आपोआप घेऊन जातं. हम्म, तुम्ही घरी हम्म. बसूच शकत नाही. तसं हे क्रिस्टल कामच करतात. Okay. कारण 21 दिवस त्याला पण सवय व्हायला वेळ लागेल. हां, ते पण बरोबर पार्ट आहे. ऑफ युनिव्हर्सच आहे. आपण हम्म. पण पार्ट ऑफ युनिव्हर्स आहे. त्यालाही सवय व्हायला वेळ लागतो. तर 3 दिवसात सुद्धा काम करतात. असं नाही की नाही करत. कारण आपण त्यांना ऑलरेडी रेकी हिलिंगनी रेकी हिलर जे असतील ते activate रेकी केलेलं हिलिंग करत असतं. देतो. आम्ही मंत्र बोलून देतो. हम्म. मंत्र सगळ्यात म्हणजे म्हणतो की एक नंबर 1 आहेत. रेकी हिलिंगपेक्षा पण नंबर 1. म्हणजे माझं स्वतःचे सगळी कामं झालेली आहेत मंत्रांनी. ओके. तर मग मंत्रांनी जर मी ह्याला ते टूल आहेत शेवटी हे, मग ते सुद्धा काम करतात. आणि तुम्ही बोलून बघा. हम्म. तुम्ही त्याला एक स्वतःचं नाव देऊन बघू शकता, बोलू शकता. डिअर मनी मॅग्नेट ब्रेसलेट, प्लीज वर्क फॉर मी. म्हणजे एक ॲज अ मेंबर असल्यासारखं. हां. ते बघा तुम्ही काम करतात की नाही. ते काम ओके. करतात आणि खरंच काम करतात. त्याचे आलेत रिझल्ट्स. एक ते आहे की रात्री झोपताना करायचं आहे, आणि दुसरं म्हणजे सकाळी उठल्या जेव्हा तुम्ही बघतो की आपण एकदम जाग आली आपल्याला. हां. आपल्याला म्हणजे लक्षातही नसतं की आपल्याला म्हणजे आज वार कोणता आहे किंवा बरोबर, आपण बरोबर. कुठे हे देखील लक्षात नसतं. कारण हां. आपला सबकॉन्शियस माइंड तेव्हा पूर्ण हाईड झालेला नसतो. बरोबर. आपण मेन जे आपलं तो चालूच असतो तो तो चालूच पण. असतो. हां. त्यामुळे उठल्या हम्म. ओके. आता काही जणांना उठल्या वॉशरूमला जावं लागतं, तर वॉशरूमला जाऊन आल्यानंतर जरी केले ते अफर्मेशन तरी चालतील. कारण एक मला पहिले 5 ते 10 मिनिटं लागतातच हम्म. तो सबकॉन्शियस माइंड हाईड व्हायला. त्यावेळेस मात्र तुम्ही वॉशरूमला जाऊन आल्यानंतर जरी केलं तरी हरकत नाही. सजेस्ट आम्ही हेच करतो की बेडमध्ये बसले तेव्हाच करा तुम्ही. हम्म. 21च वेळा बोलायचं. अगदी तुम्हाला 21 ते 22 सेकंदच लागतील. थोडं फास्ट ओके. होण्यात. ओके. सजेस्ट करताना मी 108 वेळा सांगतो बोलायला. हम्म. कारण तो जो टाईम पिरियड आहे ना, तो एक 60 ते 70 सेकंदाचा आहे. ओके. तो मेसेज सबकॉन्शियस माइंडला जाण्यापर्यंतचा. हां. तर तो फक्त गेला पाहिजे. आणि हे जनरली बोट असेल. हे बोट जर आपण प्रेस केलं, मुद्रामधलाच एक प्रकार आहे तो. हम्म. तर तो प्रेस केल्यानंतर सुद्धा सबकॉन्शियस माइंड आपला ॲक्टिव्ह होतो. ओके. आता जर आपल्याला सकाळी विसरले
विसरू सुद्धा शकतं. ह्युमन टेंडन्सी आहे. रात्री पण विसरले, अरे मला आत्ता द्यायचे तर देऊ शकतो का? देऊ शकतो. ते आणखीन चांगलं करण्यासाठी 108 वेळा करा मग. ठीक बरोबर. आहे. आणि हे बोट तुम्ही प्रेस करून ठेवा. हे बोट जर तुम्ही 60 ते 70 सेकंद प्रेस केलं तर हा मेसेज आपला Subconscious mind आता लगेच नाही होणार. 60 ते 70 सेकंद बरोबर, तुम्हाला दाबून बरोबर. ठेवावं लागेल आणि मग तुम्हाला स्वतःला जाणवेल की आपल्याला आता थोडंसं सबकॉन्शियस माइंड जागा होतंय. Okay. म्हणजे ज्यांचं त्याच्यामध्ये स्टडी आहे त्यांना लगेच Study आहे, जाणवतं. त्यांना फील होईल ते. हां. तुम्हालाही फील सगळ्यांच्या मध्ये ती असते. इंट्युशन पॉवर सगळ्यांमध्ये असते. फक्त कसं आहे सगळे ते डेव्हलप करत नाही म्हणून माहीत होत नाही. मलाही आधी कळत नव्हतं. आता थोडंसं मला डेव्हलप झालेलं आहे तर मला ते इंट्युशननी कळतं. तर ते म्हणजे 60 ते 70 सेकंद तर तुम्ही त्या हे बोट प्रेस करून ॲफर्मेशन दिले आणि इथे जरी ठेवलं तरी हरकत नाही. Okay. इथे ठेवलं तरी हरकत नाही. इथे का ठेवायचं म्हणतो कारण आपल्या हातात लक्ष्मी आहे ना. बरोबर. म्हणून मनी मॅग्नेटसाठी हे आहे. करागे वसते ते लक्ष्मी. म्हणून इथे आम्ही स्पेशली सांगतो. येस, तर येस. इथे लक्ष्मी पण आहे, सरस्वती पण आहे आणि तुमचे सगळे देव म्हणजे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून स्पेशली इथे जर ठेवलं तर ते ऐकतात. ओके. कारण त्यांना आपण इन्फॉर्मेशन देतो त्यांना आपण दुसरं काही सांगत नाही. इथे पूर्ण पॅक केलंय. बस तुझं एवढंच काम आहे. रिलेशनशिपसाठी असेल तर तुझं तेवढंच काम आहे. लग्न होण्यासाठी आहे का फक्त तुम्हाला प्रेम पाहिजे म्हणून आहे का तुम्हाला फक्त हील करायचंय की मागचं माझ्या लग्न नाही करायचंय पण मला मागचं हील करायचं. तसे अफर्मेशन फक्त चेंज होतात. मग आम्ही काय करतो मी स्वतः की मी डायरेक्टली अफर्मेशन देतच नाही. मी म्हणते की तुमचे शब्द सांगा. तुम्हाला काय गरजेचं आहे. तर तुमच्याकडनं तर- ऐकू दे त्या हां. पॅसेजला. तुम्हाला जर जॉब प्रमोशन पाहिजे एक्झॅक्टली काय प्रमोशन पाहिजे. म्हणजे मला हेड व्हायचं आहे का मला मॅनेजर व्हायचं आहे का मला फक्त डेझिग्नेशन चेंज करायचं आहे का मला लिडिंग पोझिशनच पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा जॉब पाहिजे. एक्झॅक्टली काय पाहिजे ते अफर्मेशन Okay. तुमच्या शब्दातनं मग ते आम्ही आमचं काम काय ते फक्त एक वेगळ्या छोट्या लाईनमध्ये त्यांना सेट करून हां, देणं. आणि त्यांना चार्ज करणं. चार्ज करून देणं. बस. मग बाकी थँक्यू पुढे युनिवर्स हे हां. शब्द ॲड करायचे त्यांना माहीत Yes. नसतात. आता काही ज्या लोकांना ज्यांना इंग्लिश येत नाही मग आम्ही त्यांना विश्व असं म्हणतो. धन्यवाद विश्वा. पण त्यांना काही जणांना ते पण अवघड जातं. जसं की माझी मावशी वगैरे आहे तर त्यांना इंग्लिश वगैरे येत नाही काही येत नाही तर मग त्यांना आम्ही काय सांगतो की त्यांची ज्या देवीवर श्रद्धा आहे हां. मग त्यांना हे देवी मी तुझे आभार मानते आणि मग त्यांना कशाबद्दल तर ओव्हरऑल त्यांची हेल्प पाहिजे असेल तर माझी तब्येत चांगली Yes. केल्याबद्दल बस म्हणजे कमीत कमी आणि शब्दात तसं ते असं. काम पण करणार कारण ते शेवटी एनर्जी आहे आणि Energy च आपण आहे. स्पिरिच्युअली म्हणजे आपण विश्वास ठेवतोय तर भले देवीचा करतोय किंवा आपण नॉर्मल टर्म्समध्ये थँक्यू युनिवर्स वगैरे हो. म्हणून बोल ते वर्क बघा करणार. देवी सुद्धा युनिव्हर्सचाच पार्ट हो आहे. हो म्हणजे युनिव्हर्स म्हटलं तर त्याच्यात देवी आलीच आहे. आलीच. हो मग आपण देवी म्हटलं काय आणि युनिव्हर्स म्हटलं ते काय एकच फक्त झालं. फिलिंग्स म्हणतो ना हम्म. फिलिंग्स महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. देवी म्हटलं तरी ते देवीपर्यंत जाणार आणि ते युनिव्हर्स पुढे जाणारच Yes, आहे. yes. तर तो विश्वास कोणी असणं कोणी महत्त्वाचं. देवी म्हणेल कोणी दुसऱ्या धर्माचे असतील त्यांचे सगळ्या धर्माचे लोक वापरू शकतात हे देखील सांगतात. हां. ह्याच्यात असं काही नाहीये की की कास्ट ह्याला किंवा भाग्यलक्ष्मी नाव दिलंय म्हणजे हे फक्त एका हिंदूसाठी, पर्टिक्युलर सनातनसाठी. रिलिजनसाठी नाही. हे कुठल्याही धर्मातले लोक वापरू शकतात. कोणत्याही जातीचे वापरू शकतात. लहान मुलं वापरू शकतात. मोठे वापरू शकतात. आजारी वापरू शकतात. तुम्ही कुठल्याही ठिकाणी पण वापरू शकता. तुम्ही हे क्रिस्टल घालून तुम्ही मयतच्या ठिकाणी गेले तरी चालतात. कारण हे निगेटिव्हिटीच खेचतात. जर तिथे नाही घातले तर काय हरकत म्हणजे हां. काय त्याचा उपयोग आहे. बरोबर. लोक म्हणतात की नाही हे काढून क्रिस्टल ठेवायचं. काढून ठेवायचे वॉशरूमला जाताना. Yes. मग वॉशरूमला जाताना तिथे तर निगेटिव्हिटीच असते. बरोबर पब्लिक आहे. वॉशरूममध्ये जर तुम्ही जात असाल तिथे तर तुम्ही ते घातलेच पाहिजे. मग तिथे नाही घातले तर त्याचा काय यूज आहे. म्हणजे तुम्ही जिथे त्याचा यूज आहे तिथे तुम्ही नाही वापरतच नाहीये. मग तिथे तुम्हाला ती निगेटिव्हिटी आणखीन तुम्हाला अफेक्ट करणार आहे. हां मग तुम्ही तिथनं जाऊन आल्यावर फक्त करायचं काय आहे की एखाद्या मैतीच्या ठिकाणी जाऊन आले पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन आले तर तुम्ही ते फक्त आले की मिठाच्या पाण्याने धुवून काढा म्हणजे त्याची एनर्जी क्लिअर करून बरोबर आहे. टाका. बरोबर आहे. म्हणजे त्याची ते स्टक नाही जी पण एनर्जी ते कॅरी केले ते क्लीन होईल. क्लीन अच्छा मॅम आता क्रिस्टल तुम्ही म्हणजे अफर्मेशन दिली त्याला त्याच्या पुढची स्टेप तुम्ही आता क्रिस्टल ते वेअर करणार. हां. ठीक आहे. आता वेअर करण्याचं मी तुमच्या हातात बघतोय दोन्ही हातामध्ये ब्रेसलेट्स आहेत. करेक्ट. तर त्याची पण काय पोझिशन आहे की ह्या हातातच घालायचंय Yes. किंवा राईट किंवा लेफ्ट मध्ये. हो हात पण महत्वाचा आहे आणि सिक्वेन्स पण महत्वाचा आहे. ओके. ठीक आहे महत्वाचा आहे याचा अर्थ मी जर सिक्वेन्स चुकला म्हणजे मला लॉस होणार अजिबात नाही. क्रिस्टल्स कधीच लॉस करत नाही. एक वेळ ते काम करायचं थांबतील ते हां. सुद्धा कधी थांबतील जेव्हा त्याची एनर्जी स्ट्रक होईल. ओके. खूप दिवस झालेले आहेत मी धुतलंच नाही त्याला वॉश हां, केलंच चार्जेस नाही नाही केले. त्याला चार्जच केलं नाहीये. चार्ज करण्याचे पण मेथड्स आहेत. ओके, ओके. सेलेनाइट प्लेट म्हणून पण एक येते त्याच्याने पण चार्ज मी नाही केलेलं ते नाहीच काम करणार आहेत. हम्म. मग ते तुम्हाला फक्त म्हणजे तुमच्या सोबत आहेत फॅशन आयकॉन म्हणूनच ते yes. तुमचं काम करतात. हां. पण जर ते तुम्ही आता घातलेले आहेत हम्म. आणि समजा मी हा ब्रेसलेट आहे तो या डाव्या हातात घातलेला आहे उजव्या हातात घातलेला आहे तरी सुद्धा तो काम करणारच आहे. ओके. ठीक आहे. पण आता जसं आपण म्हणतो की मी समजा तुम्हाला एक लेटर लिहायला सांगितलेलं आहे. ठीक आहे किंवा तुमचं नाव लिहायला सांगितलं तुम्ही उजव्या हाताने लिहिता हां. बरोबर आहे. तुम्ही उजव्या हाताने तुमचं नाव लिहिता येईल. हम्म. तेच मी डाव्या हाताने लिहायला सांगितलं तर लिहिता येईल की नाही येईल पण कसं नाही नाही म्हणजे परफेक्ट नसणार ते. परफेक्ट नसणार आहे. हां. करेक्ट आहे.
पण येईल ना लिहिताना. बरोबर, किंवा तसं अजून ट्राय तरी करणारच मी. हां. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला लिहायला जाऊ दे, लिहायला थोडं अवघड जातं. जेवायला सांगितलं, उजव्या हाताने तुम्ही नेहमी जेवता रोज, तुमचा बरोबर. उजवा हात काम करतो. डाव्या हाताने जेवू शकत नाही. जेवू शकतो. जर काही लागलेलं असेल तर मी जेवू हात शकेन. फ्रॅक्चर होतो तेव्हा आपण जेवतोच हो, की, जेवतोच. बरोबर. हो. पण कुठल्या हाताने चांगला जेवता येतं? मी ज्या राईट हँडनी जे जेवतो. तेच कारण आहे ह्याच्यामध्ये, हां. बरोबर. मग उजवा हात जो आहे ना, तो ॲक्च्युली एनर्जी रिलीज करण्यासाठी वापरतो. बघा तुम्ही की हा पैसे जो आहे ना, देण्यासाठी काम करतो. तुम्ही हाताने पैसे देऊ शकत नाही. येस, येस. पण काही घ्यायचं असेल तरी हाताने घेता येतं. हं. तर हा हात देता हात म्हणतात आणि हा हात घेता हात घेता. म्हणतो. मग आपल्याला काही घ्यायचंय तर ते डाव्या हाताला पाहिजे. हां. मला पैसे पाहिजेत का द्यायचेत? पाहिजेत, बरोबर. हां, पण एखाद्याचं कर्जमुक्तीसाठी जर तुम्ही ब्रेसलेट घेतलं असेल, तसं पण तुम्ही घेऊ शकता. हेच ब्रेसलेट ओके. कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही त्याचं ॲफर्मेशन द्या. हां. इन दॅट केस तुम्ही राईट हँडमध्ये घालू शकता. हं. मग तिथेही तुम्हाला चालेल. येस. ठीक आहे. आता जर बघितलं तर हा पहिला जो आहे ब्लॅक टर्मिलन, तो मात्र कंपल्सरी आम्ही सजेस्ट करतो की इथेच घाला. हं. इथे घातल्याने सुद्धा कमी होणारच आहे तुमची निगेटिव्हिटी, पण जो हां. जास्त चांगला इथे काम करेल. ओके. म्हणून ब्लॅकवाले सगळे क्रिस्टल्स, सुलेमानी हकीक वगैरे जे आहे, शुंगाईट म्हणून आहे, ब्लॅकमध्येच येतात सगळे. ते इथे घातले पाहिजे कारण निगेटिव्हिटी आपल्याला रिलीज करायची, ती ठेवायची नाही आहे. त्यानंतर हा ट्रिपल प्रोटेक्शन आहे की हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असतात. हेल्थचे प्रॉब्लेम म्हणजे काय, की समजा मायग्रेन आहे किंवा तुम्हाला Diabetes थायरॉइड आहे. आहे, ते नको आहे ना, हां. बरोबर. हेल्थ पाहिजे म्हणजे Kidney काय, हे problem नको आहे. आहे. हो. म्हणून ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट इथे हातात चांगलं काम करतं. हा ओके. ट्रिपल प्रोटेक्शन ह्याचे खूप छान रिझल्ट्स आलेले आहेत आणि हे तुम्ही ऑनलाईन जरी मागवलं, कारण मी एक ऑनलाईन मागवलं होतं हं. आणि मी विदाऊट ॲफर्मेशन ते वापरलं, हं. तरी त्यांनी इफेक्ट दिले. अच्छा. इतकं त्याचं छान इफेक्ट आहे. ओके. म्हणजे हे खरंच काम करतं आणि हे आत्ता नाही, हे जेव्हा सुरुवातीला मी शिकत होते हं. 2018-19 20 साली जेव्हा कोविडच्या पिरियडमध्ये मी हं. घातलं होतं. मी आणि माझ्या एका मैत्रिणींनी पण हे आणलं होतं. तर आम्हाला 2 महिन्यात त्याचे खूप छान रिझल्ट्स आले. ओके. हां, तर ट्रिपल प्रोटेक्शन खूप फेमस आहे. सगळ्या वेबसाईट्सवर तुम्हाला मिळेल, खूप ऑनलाईन मिळेल. तुम्ही ब्लाइंडली घेऊ शकता. सो हे कशावरती आहे? ओव्हरऑल हेल्थ. ओव्हरऑल हां, हेल्थ. ओव्हरऑल हेल्थ आणि आता अशी स्पेसिफिक पण समजा अशी पण तुमची हां. निगेटिव्हिटी कमी करेल. हां. ओके. असं स्पेसिफिक समजा किडनी प्रॉब्लेम आहे. हं. त्यावरती काही असं स्पेशल येस. आता स्पेसिफिक प्रॉब्लेम्स जरी असेल ना, तरी जसं म्हणतो की मी बरं होऊ शकतो, मला बरं व्हायचं आहे आणि मी बरं होणारच आहे. हा माइंडसेट क्लिअर व्हायला पाहिजे. हं. म्हणून ट्रिपल प्रोटेक्शन पहिलं सजेस्ट करतो. अच्छा पहिले राईट, पहिलं. ठीक आहे. आता किडनी प्रॉब्लेम्स असेल किंवा थायरॉईड प्रॉब्लेम असेल किंवा कुठलंही असेल, तर त्याचे चक्र आहेत, त्याचे अभ्यास करून आम्ही स्पेशल त्याचे कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत. ओके. की जसं आता हा जो ब्रेसलेट आहे, हा जर तुम्ही बघितला तर ह्याच्यात ग्रीन अवेंच्युरन आहे, हं. दिसतंय ना? हो. ग्रीन अवेंच्युरन आहे आणि ग्रीन जेड आहे. तर हार्ट चक्र सगळ्यांना माहिती आहे की हार्ट चक्र ग्रीन Yes. कलरवर काम करतं. तर हा तुमच्या हार्ट डिसीजवर काम करणार आहे, हं. बीपीवर काम करणार आहे, चेस्ट पेनवर पण काम करणार आहे, पण अफर्मेशन तसे दिले पाहिजे. ओके. जर तुम्हाला बीपीचा इश्यू असेल, लो बीपी असेल तर तो बॅलन्स व्हायला हं. पाहिजे, हाय बीपी असेल तर कमी व्हायला पाहिजे. येस. मग तसे अफर्मेशन द्या फक्त. मग हा घातला तर मग नाही होणार का? होणार. पण त्याला 7-8 महिने लागतील येस. किंवा जास्त पण लागेल, कारण प्रत्येकाच्या एनर्जीनुसार हं. आहे. मग जर तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल, 3 महिन्याच्या आत रिझल्ट पाहिजे असेल, 21 दिवसांच्या आत रिझल्ट पाहिजे असेल, अफर्मेशन द्या. ओके. 108 वेळा सकाळी संध्याकाळी अफर्मेशन द्या, तुम्हाला काम करेल. हं. तर हे सुद्धा आम्ही त्या चक्रानुसार हे कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे. हे आम्ही स्वतः कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे. तसं हे कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे PCOD. हं. तर PCODमध्ये 2 चक्र आपले वीक असतात. एक तर माइंडसेट आहेच, ठीक आहे. त्यानंतर सॅक्रल चक्र आणि मणिपूर चक्र हे 2 वीक असतात. तर तसेही आम्ही केलेले आणि ब्लड स्टोन ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. ओके. कारण ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम आहे बरोबर. PCOD म्हणजे, हां. ठीक आहे. तर ब्लड फ्लो नीट नाही आहे. तर ब्लड फ्लो नीट होण्यासाठी हे एक आहे आणि ट्रिपल प्रोटेक्शन जसं मी हं. तुम्हाला सांगितलं की का ते काम करतं. कारण हे सायंटिफिकली म्हणू शकतो आपण, कारण हा जो आहे ह्याला मॅग्नेट पण लोकं नाव देतात. ओके. ओके. हा मॅग्नेटसारखंच काम करतो हिमॅटाईट. हं. क्लीन्स करण्याचं काम करतो. म्हणजे बॉडीमधलं जे ब्लड आहे हं. ते प्युरिफिकेशनचं काम करतं. बघा कुठलाही आजार असेल तर सगळ्यात पहिलं ब्लड चेक केले जातं. बरोबर आहे. कुठलाही असेल, म्हणजे कॅन्सरची जरी टेस्ट Yes, असेल तर yes. सगळ्यात पहिलं ब्लड Blood तुमचं check चेक केलं करतात. जातं. मग हा ब्लडवरच तुमच्या काम करतो. हं. म्हणून ह्यानी हेल्थला तुम्हाला बेनिफिट मिळतं की ओव्हरऑल हेल्थ. ओके. आता ओव्हरऑल का, कारण ते म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं चक्रवर नाही आहे ना तो काम करतो. हं. रूट चक्रवर काम करतो तो. त्यामुळे रूट चक्रपासून सुरुवात करतो आपण नॉर्मली. बरोबर. ते रूट चक्र जर इम्बॅलन्स असेल तर पुढचे वरती 2-3 चक्र वीक असतात. हां. आता जर एखाद्याला आपण म्हणू की डायबिटीस आहे, हं. ठीक आहे. तर डायबिटीस म्हणजे तुमचं एक चक्र तर वीक आहे, सॅक्रल बरोबर. चक्र. हां. पण फक्त ते नाही आहे वीक तुमचं. तुम्ही ॲक्शन्स घेत नाही, तुमच्या हं. एक्सरसाइज होत नाही, म्हणजे तुमचं रूट चक्र पण वीक आहे. मग ओके. हे रूट चक्रावर काम करतं. हां. जे काही ब्लॅकवाले सगळे क्रिस्टल्स आहेत ते हं. रूट चक्रावर काम करतं. सहस्त्र चक्र वीक असणारे लोक फार कमी असतात. हां. लक्षात येतं, म्हणजे अगदी म्हणतो की त्यांचं डोकंच चालत नाही हं. हे जे चक्र असतं ते. तर म्हणजे तसे फार कमी येतात. हं. किंवा ज्याला म्हणजे ते ॲक्टिवेटेड आहेच, पण त्याला आणखीन मला ॲक्टिवेट करायचं अच्छा. आहे.
ठीक आहे, कमी ॲक्टिवेटेड असतं हं. कारण ते जास्त लागत पण नाही आपल्याला. पण जर त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रोथ करायची असेल तर मग अमेथिस्ट लागतं. ओके. मग पण 99% प्रॉब्लेममध्ये जे आपण म्हणतो ना मटेरियलिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत, हे हं. हेल्थ, वेल्थ वगैरे सगळे. तर त्या केसमध्ये आपल्याला रूट चक्र इम्बॅलन्स असतं म्हणून हा ब्रेसलेट आपण पहिला वापरतो. अच्छा. आणि मग बघतो की बाकीचे कोणते चक्र वीक आहेत. हं. आता जसं आईट साईट प्रॉब्लेम असेल तर तुमचा थ्रोट चक्राचा पण प्रॉब्लेम असतो कारण हे कनेक्टेड आहे. येस, आणि तुमचा येस. आज्ञात हां. चक्राचा पण प्रॉब्लेम असतो. मग तसं एक आम्ही आयसाईटचं एक ब्रेसलेट तयार केलेलं आहे. हे आहे ते. हे आयसाईटवर ब्रेसलेट. तुम्ही जर बघितलं तर हार्ट चक्रवर पण काम हां, करतं हां. ते. आणि हा तुमचा लापिस लाजुली आहे. ओके. ठीक आहे. अज्ञात चक्रावर काम करतो तो. ठीक आहे. आणि हा हेमाटाईट. हं. असं आयसाईटवर ते काम करतं. म्हणजे हा तुमचं विजन क्लिअर करतो. पण अगेन अफर्मेशन देणं जरुरी आहे. हं. तसं अजून एक आम्ही हे कॉम्बिनेशन तयार केलं डिसीजवर. हे जर बघितलं तुम्ही ॲसिडिटी. ओके. आता ॲसिडिटीवर जर बघितलं ना, ॲसिडिटी कशाने होते? एक आहे विरुद्ध अन्न खाल्ल्यानंतर. हां. म्हणजे मिक्स झालेलं आहे. ठीक आहे. मला बरोबर. दोन्ही खायचे पण मिक्स झालेलं आहे. हं. तर ते मिक्स नको व्हायला. तर हे खूप विचार करून केलेलं आहे. म्हणजे आमच्या सरांच्या मदतीने तयार केलं, की हे मध्ये-मध्ये जर तुम्ही बघितले, तर त्याला चार्म्स आपण टाकलेले आहेत. ओके. चार्म्स म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. तर हे मध्ये-मध्ये का टाकले? कारण जिथल्या तिथे जर राहिलं तर ॲसिडिटी होणार नाही. येस, येस. ठीक आहे. हां. म्हणजे तुम्ही कोल्ड पण पिलेलं आहे आणि तुम्ही सपोज नॉन-व्हेज पण खाल्लं एक हं. उदाहरण द्यायचं तर. दोन्हीचा इफेक्ट पाहिजे. हं. पण थोडी आपण म्हणतो की गॅप पाहिजे. मग ते दोन्ही मिक्स नको व्हायला. हां. तर हे त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, की हे जे वेगवेगळे आपले म्हणतो की चक्र आहेत, हं. ते ते त्याच्या जागी काम करू देत. त्याला मिक्स नको ओके. व्हायला असं विचार हां. करून हे तयार केलेलं आहे ॲसिडिटीसाठी. हं. तर ह्यानी ॲसिडिटी तुमची कमी होते. पण अगेन की हे रिप्लेसमेंट नाही. हं. हे एक मिथ आहे, की जरी आम्ही तयार केले किंवा जरी तुम्ही कुठल्या मार्केट वेबसाईटवरून जरी करून घेतले, घेतले. हां. तरी हे कुठपर्यंत काम करणार तुमचं माइंडसेट सेट करण्याचं येस. काम करणार आहे. हे म्हणजे रिप्लेसमेंट नाही. तुम्हाला जर डायबिटीज असेल, तुम्ही हे फक्त घ्या आणि अफर्मेशन द्या म्हणजे तुमचं डायबिटीज रिव्हर्स होईल जाणार असं असं नाही. नाहीये. हां. तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, डॉक्टरांचा सल्ला, औषधं हे हं. सगळं आहेच. हे फक्त तुम्हाला पुश करणार आहेत थोडं तरी. हं. हे घेतलं की नक्कीच तुमचं जे आहे, जिथे तुम्हाला 10% फायदा होणार इथे 20% फायदा होईल. हे होणारच थोडं पण. पुश पण करणार. होणार ते. हां. पण होणार. हे म्हणजे क्रिस्टल्स आर लाइक असिस्टंट. हं. जर मी एक असिस्टंट ठेवला आणि त्याला सांगितलं की तुला काम काय आहे, की माझं सगळं हेल्थ, वेल्थ सगळं हं. नीट करायचं आहे. तो करेल की नाही? त्याला पगार बरोबर आपण आहे. देतोय तर तो करणारच. तसं क्रिस्टल आहेत. क्रिस्टल्स हं. आर युअर असिस्टंट. त्यांना तुम्ही कमांड द्या. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू नका. तुम्ही त्यांना आपण अफर्मेशन देतो म्हणजे त्यांना ते कमांड दिल्यासारखं आहे. येस, येस. 21 दिवस सांगितले आता ते काम करणार आहे. जसं हं. आपल्याकडे कोणी मेड आहे त्यांना आपल्याला थोडे दिवस सांगावंच लागतं. येस. त्यानंतर ते नंतर ते काम ऑटोमॅटिक करतात. करतात. हां. ऑटोमॅटिकली काम करतात. तसं आहे. मॅम, ओके. लग्न होत नाही ना, म्हणून माझ्या मित्रांनी त्याला एकाने रोज क्वार्ट्ज हे क्रिस्टल घालायला सांगितलं. पण बरेच महिने झालेत. मला वाटतं ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलंय. त्याचं काहीच लग्नामध्ये मला असं वाटत नाही की प्रगती त्याचं लग्न नाही. होईल. कारण काय होतं, लग्न जेव्हा होतं तेव्हा मुली स्थळ बघणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. करेक्ट. पण दूर-दूरपर्यंत असं वाटत नाही की त्याचं लग्न पुढच्या 6 महिन्यामध्ये पण होईल. हां. पण त्याला क्रिस्टल देताना रोज क्वार्ट्ज हे दिलेलं काम आहे. करेल असं करेक्ट. सांगून दिलंय. तर बरोबर. हे खरोखर रोज क्वार्ट्ज त्याच्यावर काम करतं का ज्यांचं लग्न हां. नाही होत? तेच. आता मी सांगते, की त्याच्या ह्याच्यामध्ये आपण मला तर आधी बघावं लागेल, की त्याचे नंबर्स काय आहेत, न्यूमरोलॉजी आणि कुंडली एकदा त्यांनी चेक केली पाहिजे. ओके. लग्न होत नाही याला वास्तू पण कारणीभूत असू शकते. हं. तर सगळ्यात पहिलं त्यांनी वास्तू दोष आहे का ते चेक केलं पाहिजे. हं. त्याचे क्रिस्टल्स जर काम करत नसतील तर. ते पण आहे. सपोज आपण वास्तू परीक्षण केलं आणि ते ओके आहे. मग त्यांनी कुंडली बघितली पाहिजे. ठीक आहे, की कुंडलीमध्ये काही दोष आहे का? काही हं. कार्मिक अकाउंट असतं आपलं. काही दोष असेल तरी देखील लग्न होत नाही. मी हं. जसं सांगितलं, की आणि फक्त फास्ट होणार आहे प्रोसेस, थोडं स्पीडअप होणार आहे. पण जर तुम्हाला रूट प्रॉब्लेम जर तुमचा सॉल्व्ह नसेल झाला तर होणार नाही. नाही होणार. हां. तिसरी गोष्ट आपण बघितलं, की त्याला जर इच्छाच नाही आहे, कुंडलीमध्येही काही प्रॉब्लेम नाही, वास्तूतही काही प्रॉब्लेम नाही. आता इच्छा नसायला सुद्धा एक आहे, की कुंडलीमध्ये दोष असेल तर. पण आपण ते पण जर नसेल, हं. दुसरं कारण काय असू शकतं, त्याचं ब्रेकअप झालं असेल. हं. ठीक आहे. अदरवाईज तसं होत नाही किंवा त्याच्या लाईफचं पर्पजच नाही आहे ते. हं. म्हणजे जसं आपण म्हणतो, की आपण या पृथ्वीतलावर येताना प्रत्येकाला एक पर्पज दिलेला आहे. बरोबर. तर त्याच्या लाईफमध्ये तसं सांगून जर त्याला पाठवलं असेल, की हां. नाही तुला स्पिरिच्युअलिटीमध्ये ग्रोथ येस, करायची आहे येस. किंवा हां. तुला दुसऱ्यांसाठी काम करायचं आहे. तर त्या केसमध्ये त्याला डिझायर नसेल. हं. जर त्याची इच्छा नसेल, तर कुठलंच क्रिस्टल काम काम नाही करणार करणार. नाही. हां. ठीक आहे. त्याची इच्छा आहे, पण त्याचं ब्रेकअप झालेलं आहे. त्याला त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. तर त्या केसमध्ये आम्ही एक ब्रेसलेट सजेस्ट करतो. म्हणजे रोज क्वार्ट्ज तर आहेच, हं. की सेल्फ लव्ह वाढवतो. तो मॅरेजसाठी डायरेक्ट काम करत नाही. ओके. पण तो सेल्फ लव्ह वाढवतो. सगळ्यात पहिलं तर त्याला वाटलं पाहिजे, की मी लग्न केलं पाहिजे. सेल्फ हां, लव्ह. हां. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण रोडोनाईट आणि रोडोक्रोसाईट आहे.
तर ह्याच्यापेक्षा 100% जास्त 100 पटीने जास्त हा काम करतो. रोडोनाईट. हां, रोडोनाईट. तर रोडोनाईट काय करतं रोडोनाईट आणि रोडोक्रोसाईट. रोडोनाईट जनरली आपण म्हणतो की रिसेंट जर काही ब्रेकअप झाला असेल त्याच्यावर काम करतो. म्हणून 100% जास्त फायद्याचं आहे, ओके. की हील व्हायला पाहिजे, की अजूनही तो तिथे अटॅच्ड असेल, तो नाहीच करणार लग्न. मूव्ह ऑन नाही होत तो आहे. करणारच नाही. त्याला किती पण बरोबर. अपॉर्च्युनिटी येत नाही हा प्रॉब्लेम आहे हम्म. का त्याची इच्छा नाही हा प्रॉब्लेम हे समजून घेतलं पाहिजे. Yes, त्याच्याशी yes. डिस्कस करून. ते म्हणून आपण important डायरेक्टली आहे. हां. करत नाही. आता हे जे असतं ते काही मागच्या जन्मातलं सुद्धा तुमचं हील होत नसतं. हम्म. की मागच्या जन्मात तुम्हाला कोणी चीट केलं असेल, ठीक आहे? किंवा काही असेल प्रॉब्लेम कर्म झाला असेल related. हां, म्हणजे लग्नामध्ये काही इश्यू आला असेल, हम्म. तर ती व्यक्ती नाहीच करत. त्या व्यक्तीची इच्छाच होत नाही या केसमध्ये. मग त्या केसमध्ये आपण हे ब्रेसलेट सजेस्ट करतो आणि हे ब्रेसलेट सजेस्ट करून त्यांना सांगतो, की जे काही माझे मागचे कार्मिक अकाउंट आहे ते क्लिअर करा आणि माझं लग्न होऊ देत. हम्म. असं ॲफर्मेशन दिलं तर नक्कीच तुम्हाला 3 ते 6 महिन्यात रिझल्ट येईल. पण ओके. अगेन फक्त ब्रेसलेट नाही इन दॅट केस. जर मेजर प्रॉब्लेम आहे ना, तर हम्म. वास्तू, त्यानंतर कुंडली आणि मग ब्रेसलेट असं हम्म. तिसऱ्याला आपण मग ब्रेसलेट ओके. करू शकतो. मग ते तुमच्या जे मित्राचा प्रॉब्लेम आहे हम्म. तर तो सॉल्व्ह त्यांना होण्याचे चान्सेस हां. आहेत. तर आहेत ना, सॉल्व्ह होण्याचे बरोबर, चान्सेस हां. आहेत. मग मी सांगते काय तुम्हाला, Yes. की त्यांचं आधी एकदा वास्तू परीक्षण करून घ्या, की वास्तूमध्ये काही दोष हम्म. आहे का? कारण वास्तूमध्ये जर मेजर प्रॉब्लेम असेल तरी देखील लग्नाला अडथळा येऊ येतोच. शकतो. मायनर प्रॉब्लेम असेल तर नाही येत, हम्म. लग्नाला नाही येत. मग ते छोटे-मोठे आपले आजारपण वगैरे असे येऊ शकतात. ओके. पण जर मेजर प्रॉब्लेम असेल, काही गोष्टी अजिबात चांगल्या नसतील, तर हम्म. त्याला वास्तू चेंज करणं किंवा त्याचे तोडफोड करून हम्म. किंवा रेमेडी करूनच आपल्याला करावं लागतं. हम्म. आणि दुसरं आहे वास्तू ओके आहे, पण कुंडलीमध्ये दोष आहे. हम्म. मुळात कुंडलीमध्ये दोष असल्यावरच आपल्याला वास्तूमध्ये डिफेक्ट येतो. ओके. असं ते रिलेटेडच आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये काहीच दोष नसेल, तुम्हाला हम्म. वास्तू चांगलीच भेटणार. बरोबर. भेटतेच हां, हां, असं हां. आहेच म्हणजे ते. कारण ते स्टार्टिंग आपल्या कुंडलीमध्येच तो प्रॉब्लेम असेल तर वास्तू तुम्हाला नेगेटिव्हच भेटते आणि ती वास्तू मग तुम्हाला काहीच काम करू देत नाही. येस. प्लस तुम्हाला आजारपणातच पाडते. म्हणजे वास्तूचा जर म्हणजे आम्ही अभ्यास केला तेव्हा आम्हाला कळलं, की बरोबर आहे. हां. मेजर जे प्रॉब्लेम असतील, मेजर प्रॉब्लेम म्हणजे इन टर्म्स ऑफ हेल्थसुद्धा आणि इन टर्म्स ऑफ करिअरसुद्धा, हम्म. की तुमच्याकडे सगळं आहे. तुम्ही अभ्यासही खूप चांगला करताय आणि फॉर एक्झाम्पल की MPSC, UPSC हम्म. मोठा आहे ना तो डिसिजन. पण इतका अभ्यास होऊन सुद्धा का क्लिअर होत नाहीये? नक्कीच तुमचं वास्तूमध्ये पण बरोबर दोष आहे. असू शकतो. तर हम्म. म्हणजे हे मॉडेलिटी आहेत ते, की हे तुम्ही सगळं एकदा ते चेक चेक करणं करा, गरजेचं आहे. की फक्त म्हणजे ब्रेसलेट घालून उपयोग नाही. कारण हम्म. ब्रेसलेट चमत्कार करणारच नाहीत. बघा बरोबर. ब्रेसलेट घातल्यानंतर फायदा होणारी पण लोक आहेत, न होणारी पण लोक हां, आहेत. हां. त्याच्यामध्ये काय Yes. आहे, की त्याचं एक तर त्याचं बिलीफ असेल, हम्म. हे पण एक असेल. तो डाऊट घेतला असेल, की हे ब्रेसलेट थोडी ना काम करणार आहे. तर ते पण असू शकतं. मग त्यांना फक्त रोज कट्स नाही. जसं हम्म. मी सांगितलं, की रोज कट्स तर त्याला फक्त ते कंटिन्यू करायचं असेल, कंटिन्यू करू दे. क्लीन्स करायला सांगा. हम्म. त्यानंतर त्याला ॲफर्मेशन द्यायला सांगा आणि ब्लॅक टर्मिलाईन एक ते हां. कंपल्सरी घालायला सांगा. म्हणजे ओके. ह्याच्याने नक्कीच त्याला ॲटलिस्ट अपॉर्च्युनिटीज तरी येतील आणि अच्छा. त्याला इच्छा तरी होईल. आणि मग हम्म. त्याच्यात त्याला जर अपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल तर सिट्रिन तुम्हाला जॉबच्या पण अपॉर्च्युनिटीज येईल आणि ह्या पण ओके. अपॉर्च्युनिटीज येईल. ॲक्च्युअली सिट्रिन काय करतो, गाईड करतो तुम्हाला, हम्म. की तुम्हाला आता लग्न करायचं आहे तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला नातेवाईकांमध्ये शोधायचं आहे का, मॅरेज ब्युरोमध्ये रजिस्टर करायचं आहे हम्म. का, फ्रेंड्सला सांगायचं आहे का, स्वतःच तुम्हाला हां. म्हणजे लव्ह मॅरेज करायचं आहे, येस. की तुम्ही तुमचं शोधून करणार आहात, की तुम्ही म्हणजे तसेच हम्म. तुम्ही तशीच एनर्जी दिली ना बरोबर. बरोबर. युनिव्हर्सला, की तसेच तुम्हाला भेटणार आहे. हम्म. तर हे असे त्याच्यामध्ये थोडासा डिटेल स्टडी करून नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. ओके. मॅम, हे क्रिस्टल्स जेव्हा एखादा व्यक्ती घेतो तुमच्याकडनं, तुम्ही सांगितलं त्याला चार्ज करणं गरजेचं आहे. हां. तर हे चार्ज कशाने, कधी करायचं आणि काही डे स्पेसिफिक आहे का त्या दिवशी Yes. चार्ज करायचं? हां. आता जसं आपण म्हणतो, की जसं ब्लॅक टर्मिलन्सच मी एक्झाम्पल हम्म. सांगेल, तर निगेटिव्हिटी खेचतं. हम्म. ठीक आहे. हे निगेटिव्हिटी खेचणार तुम्हाला थोड्या दिवसांनी फरक पण जाणवणार, की आपण पण पॉझिटिव्ह होत आहे. हां. 1 महिन्यानंतर तुम्हालाच वाटेल, की हे कुठेतरी स्टक होतंय, तर माझ्याकडे निगेटिव्हिटी कमी होईना. कमी होत नाही. कारण बघा हे शेवटी निगेटिव्हिटी खेचते. म्हणजे इट्स लाईक जसं आपण म्हणतो, की डस्टबिन आहे. बरोबर. तुमच्या घराचं सगळं डस्टबिन कचरा ओढून टाकतोय घेते. हां. पण आपण रोज त्याला क्लीन करतो की नाही. बरोबर. ठीक आहे. जसं तुमचं वॉशरूम पण असेल त्यालाही क्लीन्स करावं येस. लागतं. येस. तसं डस्टबिन सुद्धा तुम्हाला क्लीन करावं लागतं. तेव्हा जाऊन हे सु- सेकंड डे तुम्ही नवीन हां, कचरा वापरू भरू शकता. शकता. हां. तसं हे पण तुम्हाला क्लीन्स केलं पाहिजे. हां. मग एक सोपी मेथड म्हणजे काय, की तुम्ही दर शनिवारी किंवा कुठलाही दिवस ठरवून हम्म. घ्या. असं काही नाही की शनिवारी स्पेशली क्लीन्ससाठी तो दिवस चांगला असतो. ओके. घर क्लीन करण्यासाठी किंवा तुम्हाला कुठलंही क्लीन्स म्हणतो ना, की जसं बॉडी स्पा वगैरे घ्यायचं आहे, येस. त्याच्यासाठी सुद्धा हा दिवस चांगला मानला जातो. तर मग सगळे क्रिस्टल्ससुद्धा तुम्ही मिठाच्या पाण्याने वॉश करा. हम्म. म्हणजे वाहत्या पाण्यात धरायला पाहिजे. त्याच्यात भिजवून ठेवायचं नाही आहे. कारण क्रिस्टलचा जो धागा आहे तो खराब होण्याचे चान्सेस आहेत. बाकी काही रिझन नाही आहे.
आणि मग तो एकदा मिठाच्या पाण्याने फक्त थोडंसं चोळून धुतलं, वाहत्या पाण्यात धुतलं की थोडं लगेच त्याला जे कोरडं करायचं आणि जसं मी सांगितलं की धूप लावू शकता, सेज लावू शकता, त्याच्यावर लावू शकता एक सॉफ्ट तुम्ही मंत्र लावू शकता. तुम्हाला जर बोलायचे नसतील तर मंत्र जे अच्छा. मशीन लावले तरी चालतील, हां, कारण ते हां. ऐकतात. बरोबर, तुम्ही बरोबर. बोललं तर आणखीन चांगलं आहे. Yes, त्यानंतर yes. जसं मी सांगितलं की एक ड्रॉप घ्या, कुठलंही सुगंधित तेल, चमेली तेल असेल ते चालतं. जसं प्रोटेक्शनचं असेल तर त्याला चमेली तेल चालतं, कारण हनुमानजीला ते प्रिय आहे. मग त्या केसमध्ये हनुमानजीचा मंत्र म्हणा, आणि त्याच्यानंतर लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता तुम्ही मनी मॅग्नेटसाठी. ओके. त्याच्यानंतर शुक्राचा मंत्र म्हणू शकता रिलेशनशिपसाठी. असे वेगवेगळे मंत्र आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. एकदा ते मंत्र म्हणा, ते तुमचं चार्ज होतं. पण जर तुम्हाला हे करायला वेळ नाही, तर ते सोपं करण्याचं काम आहे सेलेनाईट. सेलेनाईट हा एक असा क्रिस्टल आहे की तुम्ही घालू पण शकता, पण जनरली आम्ही रेकमेंड करत नाही की तुम्ही घाला म्हणून. ओके. त्याचं ब्रेसलेट जे आहे, एखाद्याला जर क्लीन्स करायला वेळ नाही आहे किंवा नाही करायचं आहे, मला एवढा म्हणजे कंटाळा येतो आहे किंवा नाहीच करायचं वेळ नसेल. वेळ नसेल किंवा अवघड वाटते. हां. काही जणांना अवघड पण वाटते. बरोबर. सोपी मेथड आता आम्हाला सोपी वाटते, पण बरोबर. एखाद्याला ते पुन्हा अवघड वाटतं. म्हणजे जेव्हा वाटतंय. फर्स्ट टाइम आपण पण लर्न करतो ते आपल्याला अवघडच वाटतं. Yes, तर yes. त्यांच्यासाठी सोपी मेथड म्हणजे काय, तुम्ही सेलेनाईट, हा क्रिस्टल आहे सेलेनाईट. तर अशी प्लेट पण भेटते, बाउल पण भेटतो. त्या बाउलमध्ये तुम्ही 3-4 क्रिस्टल पण ठेवू शकता. याच्यात पण तुम्ही 3-4 क्रिस्टल एकावर एकावर एक, एक ठेवू शकता. तर असे 7 क्रिस्टल्स ठेवू शकतो मॅक्सिमम. तिथपर्यंत त्याची लेअर आहे. म्हणजे 7पेक्षा जास्त असेल, 8व्या क्रिस्टलला ते नाही भेटणार, चार्ज नाही करणार. चार्ज नाही करणार तो. तर 7 क्रिस्टल तुम्ही त्याच्यावर ठेवा, रोज ठेवा, हरकत नाही. मी रोज म्हणजे ठेवते, जेव्हा रोज तुम्ही बनवते. काढून ठेवता तेव्हा हां, त्याच्यावर माझ्याकडे बाऊलच आहे, तर अच्छा. मी रोज आल्यावर ठेवते, कारण मला पण कधी-कधी शनिवारी वेळ भेटत नाही. म्हणजे शनिवारी जरी म्हटलं तरी जेव्हा मिठाच्या पण लक्षात पाण्यात येईल तेव्हा मी ठेवायला. करते मात्र. ओके. ठीक आहे. तो एक म्हणजे दुसरी मेथड तुमची सोपी मेथड आहे. क्रिस्टल्सनी तुम्हाला तिथे पण हेल्प केली आहे. क्रिस्टल्स तुम्हाला हेल्प करायलाच आलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अजून पण काही करू शकतो का, तर तुम्ही एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या वुडन ह्याच्यामध्ये किंवा क्रिस्टलच्या ह्याच्यावर सुद्धा ठेवू शकता. क्रिस्टलची पण प्लेट भेटते, हां. ट्रे भेटतो. त्याच्यावर सगळे वॉश करा मिठाच्या पाण्याने. सेजवर धरा किंवा धूपवर धरा, मंत्र बोला आणि त्या प्लेटवर ठेवा किंवा डायरेक्टली ठेवलं तरी हरकत नाही. ठीक आहे. आणि ते तुम्ही पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे. ओके. रात्रभर ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आता ते कुठे ठेवायचं, तुमच्या खिडकीमध्ये वगैरे ठेवायचं आहे, गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आपल्या वगैरे असेल. ठेवायचं. तर ते मग तुम्ही म्हणाल की तिथं डायरेक्टली चंद्र थोडी नाही येतो. कुठून तरी तो चंद्र आपल्या सगळ्यांना पूर्ण हां. पृथ्वीला देतोच येतो प्रकाश. बरोबर आहे. सूर्य आणि चंद्र आपल्याला दिसत नसलं, आता समजा आत्ता जर आभाळ आलं, म्हणजे सूर्य नाहीये का, नाही. त्याची एनर्जी नाहीये का, आहे, आहेच. आहे. फक्त हां. आभाळ आलेलं आहे ना. त्यामुळे तुम्ही फक्त खिडकीमध्ये का ठेवायचं, कारण आपल्याला थोडं त्याची Yes. एनर्जी मिळायला पाहिजे म्हणून. हां. की कुठेतरी ती लागली पाहिजे. ते कुठून touch नाही त्याची- झालं पाहिजे. ते येतच हां. त्याची एनर्जी. तर फक्त घरात ठेवू नका, ते प्रकाशात ठेवा, रात्रभर ठेवा आणि सकाळी तुम्ही ते यूज करा. ओके. तर असे वेगवेगळे असं methods चार्ज करू शकतो. असं चार्ज करू शकता. मॅम, बऱ्याच लोकांना ना मोठे मोठे कर्ज असतात, लाईक 25 लाख, 50 लाख, 1-1 करोड, आणि असे कर्ज ना ते झाल्यानंतर त्यांचं पण माइंड ब्लँक होऊन जातं. म्हणजे ब्लँक होतात ते, की पुढे काय करायचं, काय नाही, काहीच त्यांच्याकडे उत्तरं नसतात लाईफमध्ये, पुढे कसं जायचं. तर ह्यासाठी आपल्याकडे काही अशी मेथड आहे का ज्याच्याने आपण त्यांची लाईफ इझी करू शकतो? येस, आपल्याकडे मेथड आहे. आता जेव्हा मोठे मोठे कर्ज असतात, आता ते मोठे मोठे कर्ज घेऊन पेलणारी लोक सुद्धा आहेत. बरोबर. ठीक आहे. येस. माहिती आहे आपल्याला की मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, मोठे मोठे कर्ज मॅनेज आहेत, करतात प्रॉपर. मॅनेजही करता येतं त्यांना. पण जर तुम्हाला टेन्शन येत असेल आणि त्याचं खूप बॉदरेशन होत असेल, तर नक्कीच तिथे तुम्हाला क्रिस्टल्स हेल्प करतात. ओके. पण सजेस्ट करताना आम्ही हे सांगू की आधी वास्तू बघा, कारण तिथे सुद्धा कर्ज वाढण्याचे चान्सेस कधी असतात, जास्त कर्ज जे आपल्याला झेपत नाहीत किंवा पेलवत नाहीत, आपल्याला ते मॅनेजच करता येत नाही, म्हणजे वास्तूमध्ये मोठा दोष आहे. तर वास्तूमध्ये पण मी सजेस्ट करतो काही क्रिस्टल ठेवा किंवा काही बरोबर. दुसरे उपाय करा. हां. आणि कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते काही आपण सांगतो की काही शांती वगैरे असेल तर तसे तुम्ही करू शकता. आणि तिसरी मेथड जी सोपी आहे, की मला नाही जायचं आहे वास्तूला सुद्धा, कारण वास्तू कधी कधी नाही आपल्याला चेंज करू देत. जसं मी सांगितलं की वास्तूची एनर्जी इतकी असते ना की ते आपल्याला चेंज सुद्धा करू देत नाही. बरोबर. म्हणून तुम्ही तुमच्या लेवलला काय करू शकता, तर तुम्ही क्रिस्टलची हेल्प घेऊ शकता. हां. तर त्या केसमध्ये आपण हे एक ब्रेसलेट सजेस्ट करतो, एकच ब्रेसलेट, एक निगेटिव्हिटीसाठी. आणि हे एक ब्रेसलेट, आता जर तुम्ही बघितलं याच्यात मल्टिपल कलर्स इन्व्हॉल्ड आहे, ते फक्त ग्रीन नाही आहे. फक्त ग्रीन कलरमध्ये जे येतं ते ग्रीन अव्हेंचर आणि ग्रीन जेट, जे लकसाठी काम करतं आणि Okay. पैशासाठी काम करतं. आता इथे फक्त पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात पहिलं त्याचं की माइंड चेंज झालं पाहिजे, माइंडसेट झालं पाहिजे, त्याला टेन्शनमधून बाहेर यायला पाहिजे, तो स्वतः बरोबर, मार्ग हां. शोधेल. कारण एवढे मोठे कर्ज आपण कोणीही घेणार नाही. बरोबर आहे. तर त्यांनी उडी घेतली तर त्यांनी काहीतरी विचार करून घेतलेले Yes, असेल. सपोज yes. आता मला जर 2 लाखाचा इन्कम असेल तरच मी बघणार ना की 1 लाखाचा मी हप्ता देऊ शकते. हां. जर माझा इन्कमच 2 लाख नसेल तर मी घेणार आहे का? बरोबर नाही. आहे. हां. पण मग ज्यावेळेस भरायला लागते त्यावेळेस मला टेन्शन येतं, बरोबर. Yes. तर इन दॅट केस हा उनाकाईट म्हणून एक ब्रेसलेट आहे, नवीन ब्रेसलेट आहे, आधी कोणी सजेस्ट नव्हतं करत, पण आता एवढ्यात फार प्रचलित झालेला आहे.
हा ब्रेसलेट त्यांच्यासाठी पण काम करतो, की ज्यांनी सगळं गमावलं आहे. हं. बिझनेसमध्ये पण लॉस झालेला आहे, रिलेशनशिपमध्ये पण प्रॉब्लेम आहे. त्यांना तब्येतीचे पण फार इश्यू आहेत. काही इच्छा पण होत नाही आहे, म्हणजे कुठलंच काही करायचं होत नाही आहे. हां. त्यांना उभारी देण्याचं म्हणतो ना, की पूर्णच सगळंच निगेटिव्हच झाले. सगळंच बरोबर. निगेटिव्ह झाले. हां. शून्य पण नाही, निगेटिव्ह झाले. तर उनाकाईट त्या केसमध्ये हेल्प करतात. ओके. ॲफर्मेशन फक्त त्यांनी थोडेसे दिले पाहिजे, निदान 21 दिवस. कारण हं. त्याची इच्छाच नाही आहे म्हटलं, तो ॲफर्मेशन पण देणार नाही. हं. मग इन दॅट केस काय केलं पाहिजे, त्याला पॉवर आपल्याला रेकी हिलिंगमधनं येते येस. किंवा कुठलं पण हिलिंगमधनं ते सिम्बॉल्स आपण यूज करून हं. हिलिंग करून देऊ शकतो. कारण त्याला आता थोडंसं हिलिंगची गरज आहे स्पिरिच्युअलिटीमधनं. ओके. आणि मंत्र देऊन सुद्धा. आणि स्वतःची थोडीशी मात्र 1% जरी त्याला इच्छा असेल ना, तर ते जास्त चांगलं काम करतात. तर सगळ्यात पहिलं आपण हे सजेस्ट करतो, की ओनाकाईट नावाचं ब्रेसलेट त्यांनी घातलं पाहिजे, की हे ब्रेसलेट त्यांचं 50% तरी काम करेल. ते तुमचं डाव्या हातात घातलं पाहिजे. आणि उजव्या हातात जसं मगाशी सांगितलं तसं ब्लॅक कलरचं कोणतंही, ओके. ब्लॅक टर्मिलाईन, ब्लॅक ऑब्सिडियन. आणि एक हे आम्ही सजेस्ट करतो, ह्याला क्रिस्टल ग्रीड म्हणतो. हं. ठीक आहे. क्रिस्टल ग्रीड जे नॉर्मली फक्त हीलर्ससाठी सजेस्ट करतो. ओके. हीलर्ससाठीच आहे. जर तुम्ही बघितलं, की एका जर क्रिस्टलमध्ये एवढी पॉवर असेल, हं. तर इथे जर खूप सारे क्रिस्टल वापरलेले आहेत. जर इथे बरोबर. बघितलं तर हे तर रत्नच वापरलेले आहेत. हे 5वं आहे. हं. ठीक आहे. आपले जे क्रिस्टल ते उपरत्न आहेत. येस. ठीक आहे. त्यांच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहेत रत्न. रत्न. ठीक आहे. हे 4 लावलेले आहेत. हां. मग एक जर तुम्ही बघितला तर माझ्याकडे पण एक 5वं आहे. हं. इतका छान इफेक्ट आहे. मला कधीही पैशाचा प्रॉब्लेम आला, तर तो सॉल्व्ह होतोच. म्हणजे ओके. मी असं म्हणते, की ही अंगठी आहे, ही सोन्याची आहे, तर ही ठेवून पैसे घ्यावे का? इथपर्यंत वेळ आली होती. अच्छा. पण ते ठेवूच देत नाही तिथून पण मला. मार्ग निघतात. हां. ठेवूच देत नाही मला. म्हणजे मी ओके. इतकंपर्यंत गेलेली आहे. काही दिवसांपूर्वी मला हं. असे प्रॉब्लेम्स होते, की मी तिथपर्यंत गेले होते, की नाही आता हे आज मला हे देऊन आहेत ना, पैसे आता गोळा करायचे आहेत. आणि तिथपर्यंत जायची वेळच येत नाही. ते कुठून तरी ते पैसे माझे ॲडजस्टच झालेले आहेत. ओके. इतकं छान मला 5नी साथ दिलेली आहे. तर मग ही ते 5 लावल्यावर साथ देणार नाही का? हं. ठीक आहे. तर बरोबर. 5 तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला म्हणतो ना, की ड्रॉपच होऊ देणार नाही हं. कुठे. त्यामुळे तुमचं पैशाचं काम होणार आहे. ठीक आहे. तो जास्त नाही देणार, पण तो तुम्हाला पैसे बॅलन्स करून देतो. ओके. जास्त देणारं काम कोण करतं? पायरेट. पायरेट पायरेट. म्हणजे लक्ष्मी मानतात. हां. पायरेट हे शनीचं प्रतीक पण मानतात, ओके. जे अभ्यास करतात ते. पण आम्ही त्याला म्हणतो, की हे म्हणजे त्याच्या मेटाफिजिकल प्रॉपर्टीजमुळं ते पैशाचं काम करून देतात. तर 1, 2, 3, 4, 5, 6 इथे 6 लावलेले आहेत. शिवाय ते मंत्र देऊन लावलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तो लावलाय तो लॅब्राडोराईट आहे. ओके. आता हा लॅब्राडोराईट जो आहे ना, तो मॅनिफेस्टेशनसाठी खूप छान काम करतो. हं. तुमचे काही पण विश असेल, तर बरोबर. तो म्हणजे त्याचा जो पाम स्टोन असतो तो हातात घेऊन जर तुम्ही कुठले पण विश असेल, हं. ओके, म्हणजे हा मनी रिलेटेड नाही, काहीतरी वेगळीच विश आहे. फक्त तर कोणाला हार्म करणारी विश नको. ओके. स्वतःच्या ग्रोथसाठी पाहिजे. हं. म्हणजे तुम्ही म्हणाल, की एखाद्याचं घर पडायला पाहिजे, तसं अशी नाही विश नाही होणार. होणार. असं कुठलंच क्रिस्टल कामच करणार नाही, हं. करणारच नाही. ते तेवढं मात्र आहे, की तिथे क्रिस्टल कुठल्या न्यूमरोलॉजी सुद्धा काम करत नाही, ओके. की कोणाचं वाईट करण्यासाठी. तर आणि हा जो आहे तो तुमचा इथे पिरामिडच लावलेला आहे. हं. मॅनिफेस्टेशनसाठीच वापरतात. इथे ब्लॅक टर्मिलन लावलेलं आहे. ओके. अगेन की निगेटिव्हिटी सगळी कमी करेल. पण हा जर तुम्ही बघितला वॅन्ड आहे, हं. तो डायरेक्शन देणार आहे सगळ्यांना. ओके. अच्छा. म्हणजे काही विचार करून हे ग्रिड तयार केलेले आहे. हां. त्यानंतर तुम्ही जर बघितले इथे काहीतरी ड्रॉ केलेलं आहे. हं. ते की त्याच शेपमध्ये बसायचं. जसं आपण म्हणतो, की कंपनीमध्ये तुम्हाला म्हणजे पिऊनला सगळीकडे नाही बसायला जागा येस. देत. येस. मॅनेजर पण सगळीकडे फिरत नाही. मॅनेजर त्याच्या त्याच्या जागी आहे. जागेवरती. हां. आणि पिऊन त्याच्या जागी. प्रत्येकाची जागा निश्चित आहे. हं. तसं ह्याची जागा काही कारणास्तव ती निश्चित केलेली आहे. ओके. आणि हे क्रिस्टल मग कशासाठी काम करणार आहे? असे ह्याच्यामध्ये 2-3 व्हेरिएशन हं. येतात. तर हे तुम्हाला काम करून देतं, की जिथे तुम्हाला पैसा पाहिजे, हं. बॅलन्स होईल. कारण जसं तुम्ही सांगितलं, की त्याला खूप कर्ज झालेलं आहे. बरोबर. म्हणजे त्याला सगळ्यात पहिलं काय आहे, की त्याचे हप्ते व्यवस्थित देता आले पाहिजे. हप्ते तिथून व्यवस्थित सुरुवात गेले झाली ना, पाहिजे. हो. की त्याचं माइंडसेट नीट होईल. हो, बघा, बरोबर. हप्ते व्यवस्थित गेले तरी माणसं काय होतात, की चला आम्ही येस. करू ह्याला कसं पण बॅलन्स करू. पण हप्ते देताना जर जड जात असेल ना, हं. तिथे प्रॉब्लेम. तर तिथे तुम्हाला 5 मग मी त्या केसमध्ये म्हणेल, की क्रिस्टलचा जरी विषय असेल तरी तुम्ही 5 परिधान करा. हं. रत्नाचा जरी विषय नसला तरी रत्नाचाच हा प्रकार आहे. बरोबर. 5 तुम्ही परिधान हां. करा. तुम्हाला हप्ते व्यवस्थित देता येईल किंवा हप्ते देताना तुम्हाला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही मार्ग मार्ग निघतोच. निघणार. फक्त तुम्ही त्या 5शी बोला ओके. आणि रत्न तुम्हाला हे काम करणार. मग हे तुमचं हं. सगळ्यात पहिलं काम करणार काय आहे? तुमचे हप्ते बॅलन्स करेल. येस. आणि येस. पायरेट आहे. पायरेट तुमचं इन्कम वाढेल. इन्कम वाढवेल. इन्कम वाढला तर तुम्हाला कर्ज हो, कमी करायला हो. मोकळंच होणार आहे. आणि बरोबर. सिट्रिन आहे. सिट्रिन तुम्हाला ऑप्शन देईल, की इन्कम हं. कसा वाढायचा. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहे. अच्छा. सपोज की मॅनेजरला आहे. तर मॅनेजरला 5 लाख सॅलरी होऊच शकत नसेल नाही, नाही. त्या कंपनीत आणि त्याला कंपनी सोडायची नाही. मग इन दॅट केस त्याला एक्स्ट्रा मनी म्हणजे त्याला हां. काहीतरी इन्कम सोर्स वाढवायला मदत. काहीतरी शेअर मार्केटमध्ये येस, करेल येस. किंवा हां. दुसरं काहीतरी तो एक छोटासा हं. बिझनेस सुरू करेल. तिकडनं तुम्हाला म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स देईल. बरोबर. म्हणून सिट्रिन लागतो. तर सिट्रिन का आपण घालतो मनी मॅग्नेटमध्ये सुद्धा, की
तो तुम्हाला पैसे कसे वाढवणार आहे बरोबर. कुठल्या तरी वेगळ्या ऑप्शन म्हणजे एक्स्ट्रा इन्कम चालू होतं हां, किंवा कुठल्या तरी जमिनीतनं त्यांनी व्यवहार केला आहे, तिकडनं त्याला मिळेल. कुठली तरी जमीन खूप दिवस विकली जात अडकली नव्हती. आहे ती सॉल्व्ह होईल, हां, पैसे काहीतरी करून ते म्हणजे येणार. हां. पण अफर्मेशन मात्र तसे देणं बरोबर गरजेचं आहे. बरोबर. हां. तर हे घेऊन तुम्हाला परत 21 दिवस अफर्मेशन लिहायचे आहेत. हम्म. लिहायचे आहेत. ठीक आहे. बोलायचे पण आहेत हे हातात घेऊन. आणि एका चिठ्ठीवर पहिल्याच दिवशी अफर्मेशन लिहून मागे तुम्हाला इथे चिकटवायचे आहे. इथे आता असं जसं आपण हे केलेलं आहे, हे त्याची माहिती लिहिली आहे, पण इथे ते चिकटवायचे असते. ओके. ठीक आहे. आणि हे फक्त 21 दिवस अफर्मेशन देऊन हां. तुम्ही उत्तरेला, कारण उत्तर दिशा ऑपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिटीजची. कुबेराची पण असते आणि हां. तो पैसा कुबेर देतो आपल्याला. हां. ठीक आहे. तिथे हे फक्त हँग करून ठेवायचे आणि आहे. मागे ते आपलं त्याला काही affirmation. 6 महिने अफर्मेशन द्यायची गरज नाही. 21 दिवस अफर्मेशन द्या. जरी तुमचं करोडचं कर्ज असेल. हां, आता करोडचं कर्ज 21 दिवसात कर्ज कमी नाही होणार. नाही नाही ते नाही. हळूहळूच कमी होणार, कारण 1 दिवसात वाढलेलं नाही. हम्म. त्याला कदाचित 6 महिने पण लागतील, 6 वर्ष पण लागतील, बरोबर. पण ते त्याचं काम करणार आहे. हां. कारण तुम्ही त्याला अफर्मेशन दिलेलं आहे. फक्त ते काम करायला त्याला वेळ लागेल. कारण ओके. जसं तुमची एनर्जी काम करेल तशी त्याची पण एनर्जी काम बरोबर. करायला वेळ लागेल. हां. ठीक आहे. असा तो क्रिस्टल ग्रीड आहे. क्रिस्टल ग्रीड. ग्रीड मग मॅम हे जर कुणाला पाहिजे असेल तर हे आहे आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे. आहे. ऑनलाईन बघू शकता तुम्ही, पण ऑनलाईन तसे कमी भेटतात, कारण Yes. हे रिक्वायरमेंटनुसारच आणि बघतो हां आपण. बरोबर. मग आता कारण हे ह्याला- पैशांसाठी हां. आहे, पण कुणाला हेल्थसाठी आहे. हवं असेल ते पण तुम्ही आहे. कस्टमाइज करून हो द्याल. हो कस्टमाइज करून हेल्थसाठी आहे, स्टडीसाठी आहे, निगेटिव्हिटी ओके. रिमूव्हलसाठी, सगळ्यासाठी क्रिस्टल्सच आहेत ना. बरोबर बरोबर. त्यामुळं मग तसं तुम्ही ते कस्टमाइज करून सगळ्या देणार. ह्याच्यासाठी हो. तर नॉर्मल प्रॉब्लेमसाठी आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत. हां. पण स्पेसिफिकली जर एखाद्याला कर्जमुक्तीच पाहिजे, मला एक्स्ट्रा इन्कम नको, पण मला ह्या कर्जातनं मुक्त व्हायचं, मला हम्म. ते बर्डन आहे, असं जर बरोबर. एखाद्याचं हां, असेल. हां, हां. म्हणजे बऱ्याचदा असतं, म्हणजे स्पेशली लेडीज वगैरे असतात ना, त्यांना एक्स्ट्रा इन्कम असा नसतो, हम्म. पण त्यांना आहे ते कर्ज जरी कमी झाले ना तरी Yes. खूप रिलीफ खूप मिळेल असं मोठी वाटतं. गोष्ट आहे. हां. एखाद्याचं स्टडीजसाठी आहेत, पण हम्म. स्टडीमध्ये काय, तर जर स्टडीमध्ये पण MPSC UPSC असेल, मोठं आहे ना, हम्म. 10वी-12वी वेगळं आहे. मग ते MPSC UPSCसाठी थोडी जास्त क्रिस्टल्स लावायला लागणार आहे, एनर्जी जास्त पाहिजे, बरोबर. कारण तुम्हाला तिथं नुसतंच अभ्यास करून उपयोग नाही. हम्म. तुम्हाला इंटरव्ह्यू पण क्रॅक करायचा आहे, शॉर्टलिस्ट पण व्हायचं आहे. हम्म. तर तसे क्रिस्टल्स मग आपण म्हणजे वाढवतो पण Yes, आणि yes. थोडे हाय पॉवरचे क्रिस्टल देतो, हम्म. की ज्याची एनर्जी मग ब्रेसलेट मात्र वापरले हम्म. पाहिजे. हे तर ठीक आहे तुमचं भिंतीला लागून राहील, पण हम्म. ब्रेसलेट मात्र कंपल्सरी वापरायचं आहे. ओके. असं आहे. मॅम थँक्यू सो मच. मी आज ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खूप डिटेल आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. मेन म्हणजे क्रिस्टल ग्रेड आता जे तुम्ही सांगितलात हे तर पूर्ण न्यू कॉन्सेप्ट आपल्या ऑडियन्ससाठी होती. सो मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणाला क्रिस्टल रिलेटेड, क्रिस्टलसोबत वास्तू पण जसं तुम्ही म्हणालात तिथून सुरुवात होते. हम्म. वास्तूच तुम्हाला पुढचं काही काम करायला देत नाही, तर ह्या पण तुम्ही गोष्ट चेक करता. तिथून पुढे न्यूमरोलॉजी. तर कुणाला काही प्रश्न असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर आणि बाकी सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. तुम्हाला कोणते पण लाईफमध्ये प्रश्न असतील तुम्ही नक्की मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.